तिकडं तुला जॉब पण दिलं होता बाबांनीच, तिथं व्यवस्थित चालू होतं, तो चांगला स्टार्टअप पण तो ग्रो होत होता. त्याच्यानंतर तुझं लग्न झालं तर मग चितळे फॅमिली, तिकडचं पण मोठा बिझनेस, तू एक चूज केलं की मी एक माझी स्वतःची स्कूल काढते. आतापर्यंत जे सगळं करिअर आणि हा एक डिसिजन, हा तुला कसं वाटला की आपण हे करूयात? न्यूरो डायव्हर्जन काय हे एकदा तू तुझ्या भाषेत सांग ना, म्हणजे जे प्रत्येकाला समजत की न्यूरो डायव्हर्जन म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स काय काय. काही काही जी जगातली लोक आहेत त्यांनी जग बदललंय. म्हणजे आयझॅक न्यूटन आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, आत्ताचा इलॉन मस्क आहे, ज्यांना ऑटिझम होता म्हणजे आहे. आणि हे एकदा डिटेक्ट झालं लहानपणी तर ते क्युअर होऊ शकतं किंवा ते पुन्हा नॉर्मल होऊ शकतं ते बेबी. सो तेच आहे ना, आपल्याकडे बऱ्यापैकी त्या बाबतीमध्ये अशा लहान म्हणजे तान्ह्या बाळांसाठी मिथ्स आहेत की मुलं उशिरा बोलतात, मुली उशिरा चालतात वगैरे अशा पद्धतीच्या. हा, मुलं उशिरा बोलतात, मुली लवकर बोलतात. हा, आणि ह्याला काही सायंटिफिक प्रूफ काही नाहीये. म्हणजे ज्या व्यक्तीने हे मिथ काढलंय, मे बी ज्या मुली न्यूरो डायव्हर्जंट असतात त्यांच्या आईवडिलांना तर म्हणजे भयानक स्ट्रेस असेल जेव्हा प्युबर्टी हिट होईल तेव्हा मग पुढे काय तिला. मग असे तुला प्रश्न येतात ज्या मुलांना हे डिटेक्ट झालंय त्यांच्या आईला किंवा वडिलांना, म्हणजे आई वडिलांना त्यांना स्कूलला नाही पाठवत तरी त्यांनी घरी त्याचा अभ्यास कसा घेतला गेला पाहिजे, तर काय काय केलं पाहिजे घरी की त्याला ते बेसिक नॉलेज तरी कळेल, तर तुला काय वाटतं? नाही म्हणजे तू हे ऑड स्कूल तर चालू केलीच वेगळी, पण त्याच्या पलीकड तू तुझ्या मुलांना पण एक असं वेगळ्या पद्धतीने शिकवते. म्हणजे ते मला तू सांगत होती की स्लीप ट्रेनिंग वगैरे, तो काय विषय जरा सांग बरं काय. खूप कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. नमस्कार आणि नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र श्रीराज आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा लाडका चॅनल दॅट ऑड इंजिनियरला, म्हणजेच मला. मंडळी, आजचा विषय ना खतरनाक ऑड आहे. ऑड काय, कारण की त्या विषयावरती आजपर्यंत कोणी बोललं नाहीये, पॉडकास्ट फार कमी झालेले आहेत त्याच्यावरती. तो म्हणजे न्यूरो डायव्हर्जंट मुलं. त्या मुलांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे, त्यांच्या पालकांनी कसं ओळखलं गेलं पाहिजे ह्या मुलांना लहानपणीच, आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अराउंड म्हणजे पॅरेंटिंगच्या अराउंड मुलांना चांगले हॅबिट्स म्हणजे आता प्रत्येक पालकाची एक कंप्लेंट असते की माझा मुलगा जेवत नाही किंवा माझी मुलगी जेवत नाही, तर मग त्याच्यावरती त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत, किंवा आजकालची मुलं सगळी फोनमध्ये जास्त असतात, तर मग त्याच्यावरती काय सोल्युशन आहेत. तर टोटल सगळा पॉडकास्ट पॅरेंटिंगवरती आणि न्यूरो डायव्हर्जंट मुलांवरती हा पॉडकास्ट असणार आहे. त्याच्यामुळं हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा आणि हा नक्की शेअर करा. मी जास्त कुठल्या पॉडकास्टला असं म्हणत नाही, पण हा पॉडकास्ट नक्की शेअर करा, कारण की आपल्या आजूबाजूला प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी मुलगा असतो जो न्यूरो डायव्हर्जंट आहे, ज्याला आपण ॲबनॉर्मल म्हणतो, पण हा शब्दच निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळं हा न म्हणता याला आपण न्यूरो डायव्हर्जंटच म्हणू. आणि ह्या मुलांपर्यंत, मुलांच्या पालकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचू असं मी तुम्हाला सांगेल की हा पॉडकास्ट नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि शेवटपर्यंत पहा. चला, लाव रे सेटअप. शॉर्ट वन, टेक वन, ऍक्शन. कसं वाटतंय रे? मस्त. क्लॅप वगैरे समोर तू पहिल्यांदा झाली असेल. हो, फर्स्ट टाइम आहे. सो मराठीतला तुझा पहिला पॉडकास्ट आहे. येस. दादानी खूप सगळे दिलेले आहेत, पण तुझा पहिलाच आहे. तुला कसं वाटतंय, काय फिलिंग्स आहेत आता? थोडं टेन्शन आहे ऍक्च्युली मला, पहिल्यांदाच बोलतेय मी अशी म्हणून. असं थोडंसं नर्वस वाटतेस असं? थोडीशी नर्वस आहे, पण आय थिंक मी एकदा बोलायला लागले की मी कम्फर्टेबल होते, मग काही प्रॉब्लेम नाही. काही टेन्शन नाही. सो पहिल्यांदाच बोलते ऐकूयात आपण. सगळ्यांना असं कुतूहल होतं की मला पण ऍक्च्युली जेव्हा मला तुझ्याबद्दल कळालं, इंद्रनीलाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे किंवा चितळे फॅमिली बद्दल आणि ओव्हरऑल सगळ्यांना माहितीच आहे, तुझ्याबद्दल जास्त लोकांना माहित नव्हतं. आणि जेव्हा मला कळालं तर म्हणलं नाही, 100% आपण पॉडकास्ट घेऊयात. आणि खूप दिवसांपासून हा प्लॅन चालला होता. एकतर तुझी अशी एकदम ऑड जर्नी आहे आणि त्यात तू ऑड फील्ड निवडली, तर आपण जरा सुरुवातीपासून सुरू करू की लहानपण कसं होतं तुझं? मी एका शब्दात डिस्क्राईब करायचं म्हणलं तर इट वॉज सेफ. आय वुड कॉल इट द सेफेस्ट, म्हणजे जितकं शक्य आहे तेवढं सेफ चाइल्डहुड होतं. मी एकुलती एक मुलगी आहे माझ्या आईवडिलांची, आणि माझ्या घरी माझे आजी आजोबा, आत्ता माझे आजोबा नाही आहेत, सो आम्ही एकत्र राहायचो 5 जण घरामध्ये. आणि माझी आत्या, तिची मुलं पण आमच्याबरोबरच वाढलेली आहेत, आम्ही खूप एकत्र असायचो, माझ्या काकाची मुलं वगैरे. सो बऱ्यापैकी जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे मी. आणि लहानपणी मी वर्ष 5 असताना माझ्या आत्यानी मला स्विमिंगमध्ये घातलं होतं. काय सांगते तू, स्विमर पण आहे? हो.
सो मी इंटरनॅशनल्स पण केलेत आणि माझ्याकडे नॅशनल गोल्ड मेडल आहे बॅकस्ट्रोकमध्ये स्विमिंगमध्ये. पण त्याला आता ऑलमोस्ट 15 वर्ष झाली आहे त्या गोष्टीला. सो इट फील्स लाईक की ते मागच्या जन्माची गोष्ट आहे अशी. पण वय वर्ष 5 असताना माझी आत्या तेव्हा स्विमिंग कोच होती. म्हणजे तिचं पूर्ण करिअर स्विमिंग कोच होती, पूल्स मॅनेज करायची. सो ती मला घेऊन जायची आणि माझे आजोबा पण रोज पोहायचे, त्यांना आवडायचं पोहायला. वा. सो त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो. मी साऊथ इंडियन आहे ॲक्च्युली. काय सांगतेस? हो. मी माहेरची उडपीकर आहे. सो आम्ही टेक्निकली उडपीवरनं आलेलो आहोत. पण माझे पणजोबा इथे मूव्ह झाले. सो म्हणून आम्ही आधीचं आमचं आडनाव होतं भट्टा. सो तिथून ते आता उडपीवरनं आलो म्हणून उडपीकर झालो. हे पण इंटरेस्टिंग, हे पण लोकांना माहिती नाही. नाही माहिती. सो मग म्हणजे मी आणि माझे अण्णा आणि आत्या आम्ही पोहायला जायचो. बाबालाही माझ्या पोहायची आवड होती. आणि वय वर्ष 5 असताना त्यांना कळलं की मला थोडंफार जमतंय आणि ऐकता येतंय, मला सरांचं कळतंय, भीती नाहीये पाण्याची. म्हणून त्यांनी जनरल मला एका स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये उगाचच घातलं, वेळ होता म्हणून. आणि मी त्याच्यामध्ये फर्स्ट आले. वेळ होता म्हणून. हो, वेळ होता म्हणून. सो मी फर्स्ट आले त्याच्यामध्ये. क्या बात. मग जरा सगळ्यांना किल्ली लागली की ओके, आता आपण काहीतरी ह्याचं करायला पाहिजे. मग मला कॉम्पिटिटिव्ह स्विमिंगमध्ये घातलं. म्हणजे अगदी प्रॉपर कॉम्पिटिटिव्ह, ज्याच्यामध्ये आम्हाला रोज सकाळी 5 ते 7:30 हे वर्कआउट असायचं. संध्याकाळी 7:30 ते 10 असं वर्कआउट असायचं. मधल्या वेळामध्ये फ्लोअर एक्सरसाइजेस असायचे फिटनेससाठी. म्हणजे प्रॉपर इंटरनॅशनल लेवल स्पोर्ट्समॅन कसे ट्रेन करतात त्या पद्धतीचं ट्रेनिंग मी साधारण 12 वर्ष केलं स्विमिंगसाठी. मग तू एवढं सगळं वेळ जो तुझा होता, तर मग तू फक्त स्विमिंग साठीच होती, मग अभ्यास वगैरे? सो उरलेल्या वेळात इधर झोपायचे, कारण खूपच जास्ती दमलेले असायचे, किंवा जेव्हा शक्य असायचं त्या दिवशी मी शाळेमध्ये जायचे. सो माझ्या शाळेने पण प्रचंड कोऑपरेट केलं, कारण मी मराठी मीडियमची आहे, मी नुमवी मध्ये होते. आणि तेव्हा त्यांनी असं इतकं स्पोर्ट्सना डेडिकेट केलेलं कोणी पाहिलं नव्हतं आमच्या शाळेमध्ये ऑनेस्टली. पण त्यांनी इतकं जास्ती सपोर्ट केलं की ठीक आहे, तुला नाही जमते काही यायला, तू येऊ नकोस, तुझ्या अटेंडन्सची काही काळजी नाही, तुला फक्त एक्झामला येता आलं तर तेवढंच ये. एका दिवशी तर एका वेळेला आय रिमेंबर एक्झामच्या वेळेलाही माझ्या नॅशनल्स होत्या. सो त्यांनी एक्झामही माझ्या पोस्टपोन केल्या होत्या. पण तुला पेपर आधी भेटला असेल ना? नाही, वेगळा होता. अनफॉर्च्युनेटली पेपर वेगळा होता. पण म्हणजे खूप फ्लेक्सिबिलिटी मला शाळेने दिली या सगळ्या गोष्टींमध्ये. सो एक खूपच असं काय म्हणतात त्याला, प्रोडक्टिव्ह एन्व्हायरमेंट तयार झालं होतं याच्यासाठी, की सगळ्यांना माहिती होतं अमिता स्विमिंग करते. सो त्या भोवती सगळ्या गोष्टी आपोआप ऍडजस्ट होत होत्या. नाही, तू स्विमिंग करायची, मी पण आता स्पोर्ट्स खेळतो किंवा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स मध्ये भरपूर शिकायला मिळतं. तर तुला काय त्याचा फायदा होतो आता की तू स्विमिंग तेव्हा करायची? मी सगळ्यांना म्हणते की इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्सनी मला डेली माझा एक लायकी चेक असायचा. तो आज माझी काय लायकी आहे हे मला डेली कळलं 12 वर्ष. आणि खूप इम्प्रेशनेबल एज पासून मला ते कळत गेलं. सो आय फील की मी आत्ता पण आय फील मी आहे ग्राउंडेड. स्वतःबद्दलच मी अशी नाही बोलले पाहिजे, म्हणजे पण जे काय आहे तो ग्राउंडेडनेस तो त्या डेली लायकी चेकमुळे आलेला आहे. लायकी चेक म्हणजे नक्की कसं? म्हणजे मी जस्ट बिकॉज मी शाळेमध्ये हुशार आहे, मला काहीतरी 1ली ते 10वी मधले SSC बोर्डाचे पेपर सोपे गेले म्हणून मी काही जगात भारी झालेली नाहीये. स्विमिंगमध्ये कसं असतं की तुम्ही बाकी 30 मुलांबरोबर रोज वेगवेगळ्या पद्धतीचं वर्कआउट करत असता. बरोबर. सो कधी कधी तुम्हाला जमतं, कधी कधी तुम्ही फॉर्म मध्ये नसता. जसं क्रिकेटर बरोबर तुम्ही बघता की एखाद्या मॅच मध्ये एखादा क्रिकेटर नाहीये फॉर्म मध्ये, किंवा टेनिस मॅच मध्ये असं काय तो मुद्दामून नाही खराब खेळत आहे, तो खरंच फॉर्म मध्ये नाहीये. कोणालाच मुद्दामून हारायचं नसतं. तर तुम्हाला कळतं की असं म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाला तो ब्लेम नाही टाकू शकत की आजची मॅच मी जिंकले नाही याची चूक तो माणूस आहे, कारण त्यांनी काहीतरी चूक केली. जे टीम गेम मध्ये होतं, मी कोणावरच ब्लेम टाकू शकत नाही. बरोबर. आणि ती गोष्ट जी दुसऱ्यांवर ब्लेम न टाकण्याची आहे ती आज मी लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करू शकते. की माझ्या बरोबर काही वाईट झालं तर त्याच्यात दुसऱ्या कोणाची चूक नाहीये, ती माझी चूक आहे. बरोबर. किंवा मी कोणाला काही डिसरिस्पेक्टफुली वागले किंवा वाईट वागले तर ती माझी चूक आहे. आय हॅव टू ओन अप. म्हणजे ओनिंग अप जे गोष्ट असते ती इंडिव्हिज्युअल स्पोर्टमध्ये खूप तुम्ही शिकता. बरोबर. म्हणजे हरलो तरी आपल्यामुळे आणि जिंकलो तरी आपल्यामुळे. Exactly. सो मग एवढं सगळं करिअर चांगलं चाललं होतं की तुला नॅशनलला गोल्ड मेडल होतं, मग तू पुढं का नाही कंटिन्यू केलं? मग हे असं बिझनेस वगैरे का? ऍक्च्युली ते खूप असं 1.5 वर्ष लांब डिसिजन होता स्विमिंग सोडायचा. कारण मी एका पॉइंटला होते अशी की तिथून पुढे मला इदर
मी स्विमिंग ॲज अ पूर्ण करिअर हम्म. करायचं किंवा मग मी वेगळं काहीतरी करायचं, म्हणजे इंजिनिअरिंग जे मी केलं इव्हेंच्युअली. आणि स्विमिंग ॲज अ करिअर करणं असं सोपं नाही आहे. सो बेसिकली माझी 12 वर्ष अशी गेली की मी शाळेच्या ट्रिपला गेले नाही, जाऊ शकले नाही. काय सांगतेस? कारण एकदा पण वर्कआउट असायचं, तुम्ही बुडवूच शकायचं नाही. आणि माझे सर खूप स्ट्रिक्ट होते. आईस्क्रीम खाऊ शकायचा नाही तुम्ही, आईस्क्रीम का? आजारी पडलात तर काय. अच्छा, फक्त त्याच्यामुळे. हो, तुमचं डाएटही प्रचंड मेंटेन्ड असायचं. तुम्ही असं आज मित्रांबरोबर कुठेतरी कॅफे कॉफी डेला जायचंय वगैरे अशा गोष्टी नाही. मला प्रॅक्टिस असायची, स्विमिंग प्रॅक्टिस. सो मी साधारण 12 वर्ष अशी होते की उगाचच मला वाटलं, ते थोडा विक्टिम माइंडसेट झाला माझा, की मी काही एन्जॉयच केलं नाही. आणि मग जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला कळलं की ओके, थोडी फ्रीडम आहे, थोडं काहीतरी करू शकतो आपण एन्जॉय, जरा मैत्रिणींबरोबर टाइमपास करू शकतो, ट्रिपला जाऊ शकतो. सो आणि मग त्याच्या पुढे लागणारं जे स्विमिंगसाठीची कमिटमेंट होती, तेवढं मला इंटरनली मोटिवेशन वाटत नव्हतं, की मी रोज 9 to 6 म्हणजे मला उठल्यापासून झोपेपर्यंत जसं आपण काम करतो तसं मला फक्त स्विमिंगचाच विचार करायचा आहे आणि तेच वर्कआउट करायचं आहे, ट्रेन करायचं आहे. प्रचंड लेवलचं डेडिकेशन लागतं. म्हणूनच लोक एवढे ग्रेट होतात स्पोर्ट्स, म्हणजे बरोबर. कंटिन्यू करतात त्याच्यामधनं. सो मी पर्सनली मला तेवढं मोटिवेशन त्या गोष्टीबद्दल वाटत नव्हतं त्या मोमेंटला. म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे, आपण काहीच केलं नाही वेगळं आयुष्यामध्ये आत्तापर्यंत, लेट्स ट्राय समथिंग डिफरंट. म्हणून मग ते असं पण ते एवढं वेगळं होतं की तू इंजिनिअरिंग केलीस. एवढं वेगळं कसं वाटलं नाहीये. इंजिनियर म्हणजे असे म्हणतात ना की इंडियामध्ये 4 मधले 5 लोक इंजिनियर होतात. हा, म्हणजे तेच असं तू एवढं वेगळं का केलं की इंजिनिअरिंग वगैरे? सो इंजिनिअरिंग हे कायम माझ्या डोक्यामध्ये होतं, कारण माझे वडील इंजिनियर आहेत आणि आय हॅव सीन हिम, त्यांची कंपनी त्यांनी सुरू करणं आणि काम करणं आणि ऑल. सो इंटरेस्ट कायम होता त्या फील्डमध्ये. आणि मला युजली हे खरं आहे, आय नो कॉन्ट्रोवर्शियली पण खरं आहे, की इंजिनिअरिंग ही अशी फील्ड आहे की ज्याच्यातनं तुम्ही शिकल्यावरती काहीही करू शकता नंतर. म्हणूनच आपण इथे बसलोय. म्हणजे असं तुम्हाला असं लिमिटेशन नाहीये की तुम्ही इंजिनिअरशीच रिलेटेड काम केलं पाहिजे. तुम्ही लिटरली पेंटर पण होऊ शकता, तुम्ही परत MBBS शिकून डॉक्टरही होऊ शकता, तुम्ही काहीही करू शकता इंजिनियर झाल्यावर. सो आय फेल्ट लाईक की त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे थोडी. इथून एक्सप्लोर करायला मिळेल की पुढे काही करता. येस. सो मग तू त्यात जॉब नाही केला? केला ना. तुझं ENTC झालंय ना? हो, ENTC नाही इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. सो तुला जास्त पॅकेज पण मिळू शकत होतं तेव्हा एकदम असं? हो. सो मी इमिजिएटली कॅम्पस नंतर माझं DRDO मध्ये प्लेसमेंट झाली होती. प्लेसमेंट म्हणजे मी पेपरमध्ये इंटरव्ह्यू हे आला होता, त्याची जाहिरात आली होती की दे आर लुकिंग फॉर रिसर्च फेलोज. आणि मला बाबांनी दाखवलं, अमिता तुला ट्राय करायचं आहे का, हे बघ. आणि माझे बाबांची कंपनी बऱ्यापैकी डिफेन्स बरोबर काम करते. सो युज लाईक तुला चांगला एक्सपिरियन्स मिळेल, ट्राय करून बघ. आणि तो माझा पहिला प्रॉपर इंटरव्ह्यू होता. कॉलेजमधल्या प्लेसमेंटचा इंटरव्ह्यूला मी इंटरव्ह्यू म्हणूच शकत नाही, कारण की असे 100 लोक एका क्लासरूममध्ये बसलेले असतात. दुसऱ्या क्लासरूममध्ये एक माणूस येऊन तुम्हाला विचारतो, हॉबीज काय तुमच्या, तुम्ही फ्री वेळमध्ये काय करता, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये का आलात, 2-3 प्रश्न आणि ठीक आहे हायर्ड. असं याला मी इंटरव्ह्यू नाही म्हणू शकत ऑनेस्टली. सो मी ते लिटरली ते कात्रण कापून मी DRDOच्या त्या लॅबमध्ये गेले होते की मला करायचं इंटरव्ह्यू. आणि आय रिमेंबर की एक मोठी कॉन्फरन्स रूम होती आणि त्याच्यामध्ये असं ते C शेपचं टेबल असतं, तसं टेबल होतं. आणि त्या Cच्या एका एंडला माझी एक खुर्ची होती आणि पूर्ण C भरून असे सगळे सायंटिस्ट होते DRDOचे. आणि तेव्हा ARD त्यांची जी लॅब आहे आर्मामेंट रिसर्च त्याचे, आणि त्यांचे डिरेक्टर वगैरे ते सगळे होते इंटरव्ह्यू, रिसर्च फेलोच्या इंटरव्ह्यूसाठी. सो मी काहीच अभ्यास न करता गेले होते त्या इंटरव्ह्यूला, की ठीक आहे असंही काय विचारतील, इंजिनियर तर आहे, जस्ट फ्रेशर तर पाहिजेत त्यांना म्हणून. आणि प्रचंड टेक्निकल प्रश्न विचारले त्यांनी, प्रचंड टेक्निकल. म्हणजे तुझ्याच फील्डमधले? माझ्याच फील्डमधले, पण अगदी टेक्निकल प्रश्न. सो मला आठवतं की त्याच्यातल्या 3-4 प्रश्नांची उत्तरं मला नाही देता आली. मी त्यांना म्हणले मला हे नाही माहिती, मी तुम्हाला थोडा अभ्यास करून सांगितलं तर चालेल का. आणि थोड्याफार प्रश्नांची आली ऑफकोर्स. सो तो असा पहिला माझा प्रॉपर इंटरव्ह्यू होता लाईफ मधला, की असे 7-8 लोक बसून असे जज करतायत, हिला नक्की किती येत आहे, काही नुसती बडबड करते. भीती वाटली असेल ना? हो, बरीच भीती, कारण एक्सपेक्टेड नव्हतं रे असं. मला वाटलं कोणीतरी एक माणूस असेल जो मला विचारेल माझ्याबद्दल. आणि मग नंतर त्यांचं असं लेटर आलं. सो तेव्हा असं फार आय डोंट नो वाय, और मे बी इट वॉज अ DRDO थिंग, की
त्यांचं पत्र आलं घरी की हा असं असं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हा. रिसर्च. तुला अपेक्षा होती होईल सिलेक्शन म्हणून? नव्हतं ऍक्च्युली. मला खरंच नव्हती. पण मग जेव्हा आलं तेव्हा खूपच हॅपी झाले आणि मग हा. मला बाबा म्हणला की तुला करायला पाहिजे हे ट्राय. म्हणजे ऑफकोर्स बाबाची कंपनी होतीच तेव्हा फॉर मी हा. टू चेक की मी एम्प्लॉयमेंटमध्ये कशी आहे, काम करू शकते का नाही. पण तो म्हणला की नाही तुला बाहेर काम करण्याची गरज आहे आणि मला मास्टर्स करायचं हे माझं ठरलंच होतं. पण बरं. मास्टर्सच्या आधी थोडं काम केलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही मास्टर्स कुठल्या फील्डमध्ये करायचंय आणि कसं शिकायचं, कारण शिकवण्याची पद्धत ही भारताबाहेर ही कम्प्लिटली वेगळी असते. सो तुम्ही पण त्याच्यासाठी तयार पाहिजेत. बरोबर. तुम्ही भारताच्या शिक्षणानंतर लगेच बाहेरच्या शिक्षणात गेला तर तुम्ही पण ते अब्झॉर्ब नाही करू शकणार. म्हणून त्याचंही काय म्हणणं होतं की तू काम करायचं आधी आणि मग जायचं. सो तो DRDOचा कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षाचा So होता. तू जॉबच होता थोडक्यात. जॉब होता, प्रॉपर जॉब होता. किती सॅलरी होती तुला तिथे, म्हणजे पॅकेज किती दिलं त्यांनी? 19,000 होतं तेव्हा. म्हणजे पहिल्यांदा असं हो. तेव्हा म्हणजे खूप जास्त झालं ते 19,000. हो, रिसर्च फेलो ऍट आर्मामेंट रिसर्च, DRDOची लॅब. सो आय रिमेंबर. पण तेव्हा एक्सपिरियन्सेस पण प्रचंड असे वेगळेच मिळाले मला. म्हणजे मी टँकमध्ये वगैरे बसलीये, मिलिटरी टँकमध्ये. चालवलं वगैरे? चालवला नाहीये तेवढं, अगेन लायकी नाहीये तेवढी चालवायची. पण मी त्याच्यामध्ये बसले कारण आम्ही त्याच्याशी रिलेटेड प्रोजेक्टवरती काम केलं. खूप टेक्निकल काम होतं आणि माझे 2 वर्ष झाल्यावरही आमच्या डिपार्टमेंटचे हेड होते, ते म्हणाले की बघ तुला वाढवता येते का अजून 1 वर्ष, कारण की काम चांगलं चाललेलं माझं आणि चांगलं काम करत होते म्हणून. पण मी तेव्हा ठरवलेलं की नाही, मी GRE ही दिली होती आणि मी मास्टर्सलाही जायचं होतं. म्हणून मग मी ते 2 वर्षाला थांबवलं आणि मग मास्टर्सला गेले आणि मी सिग्नल प्रोसेसिंगमध्ये मास्टर्स केलं. सिग्नल प्रोसेसिंग म्हणजे आता तू जे करतोयस ना ते सिग्नल प्रोसेसिंग आहे. हा एक व्हिज्युअल सिग्नल आहे ज्याला तो कॅमेरा प्रोसेस करतोय पिक्सेल बाय पिक्सेल. मग त्याच्यावरती फिल्टरिंग होतं, त्याच्यावरती नॉईज कॅन्सलेशन होतं, जसं ऑडिओ सिग्नलला तुम्ही करता रेकॉर्डिंगला. सो हे एक एक्झाम्पल ऑफ सिग्नल प्रोसेसिंग. अच्छा. सो या अल्गोरिदम्स शिकणे. एवढं कॉम्प्लिकेटेड का म्हणजे? कारण माझे बाबा पण सिग्नल प्रोसेसिंग मध्ये, त्याचा PhD ऍक्च्युली इमेज मध्ये आहे, इमेज प्रोसेसिंग मध्ये. आणि तो त्याचा कुठं फायदा होतो सिग्नल प्रोसेसिंगचा जर डे टू डे मध्ये आपले? आता तुमच्या फील्डमध्ये आय वुड से की इमेज करेक्शन, ऑडिओ एनहान्समेंट, इमेज एनहान्समेंट, फिल्टरिंग, एव्हरीथिंग. त्यात तुम्ही काय करता? अल्गोरिदम्स ते बनवायचे, त्याच्या अल्गोरिदम्स डेव्हलप करणे, त्याच्या हार्डवेअरवरती पोर्ट करणे, त्यांचं एक्झिक्युशन फास्ट करणे. म्हणजे नवीन नवीन कॅमेरे जसे येतात, एक पुढचा कॅमेरा दुसऱ्या कॅमेरापेक्षा फास्ट असतो, त्याच्यामध्ये इनबिल्ट जास्ती फीचर्स असतात. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी सिग्नल प्रोसेसिंग मध्ये होतात. थोडक्यात तू पहिल्यापासून आमच्याच फील्ड मध्ये होती. हा, येस. सो मग मास्टर्स करून आल्यानंतर मग तू ठरवलंस का की आता बाबांची कंपनी पण जॉईन तिथेच ठरवलेलं ऍक्च्युली. सो आय का ते रिमेंबर पॅकेज जास्त देत होते? त्यांनी खूप कमी पॅकेज, म्हणजे मी लिटरली माझ्या बाबाच्या कंपनीमध्ये एंट्री लेवल इंजिनियर म्हणून जॉईन झाले. ते माझं मास्टर्स नंतर पण? हो, ट्रेनी प्रोजेक्ट इंजिनियर हे माझं डेझिग्नेशन होतं. दिलं होतं तुला? हो, ट्रेनी प्रोजेक्ट इंजिनियर म्हणूनच तू जॉईन होऊ शकतेस असं म्हणून मी झाले. मग तसंच दरवर्षी मग नेक्स्ट इयर मी प्रोजेक्ट इंजिनियर. सो तुला हाईक वगैरे मिळायला वर्षानुवर्षाने जसं बाकीच्यांना व्हायचं, माझ्या टीममेट्सना व्हायचं. आणि जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा मी पार्ट ऑफ अ टीम होते, एक्झिक्युशन टीम. म्हणजे मी काही त्याच्यामधली अशी लीडर किंवा मॅनेजर ऑफ दॅट टीम वगैरे असं काही तू वशीला लावू शकत होती ना, पण आईच्या थ्रू दबाव टाकून थोडा पगार वाढवा असं? नाही ना, ते तेच तर मी सांगते की तो जो लायकी चेक होता ना माझा 12 वर्षाचा, त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी डोक्यातच आल्या नाहीत की मी वशीला लावू शकते. कारण की आईकडून थोडंसं प्रेशर आलं असतं तर आपली हाईक पण लवकर मिळाली असती. हो, पण नाही ना, ते म्हणजे बनवलंच मला लहानपणापासून असं होतं की या गोष्टी अशा पटकन डोक्यातच यायच्या नाहीत की पण ओके आपण वशीला लावू शकतो. तू मला मागे सांगितलं होतंस की तुला ते जे तू सांगतेस की लायकी चेक आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी तुला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते काम करायला लावायचं. हो, ते काय होतं जरा ते पण सांग. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी मुलं लुख्खेच बसलेले असतात ऑफकोर्स. आणि सो एक दिवशी माझ्या बाबांनी पाहिलं मला की फारच फ्री वेळ आहे तुझ्याकडे, जरा सकाळ संध्याकाळ स्विमिंग करून दुपारभर उन्हाळक्याच करत असते. सो त्याची कंपनी त्यांनी बेसमेंटमध्ये घराच्या सुरू केली होती. सो तिथे बरेच कम्प्युटर्स असायचे. तर लोक लंच ब्रेकला गेले की तर सांगायचं की तू यायचं, सगळे कम्प्युटर्स जे काय टेबलवर आहे त्या सगळ्या गोष्टी पुसायच्या.
आणि त्यांनी मला एक फडकं दिलं की हे फडकं घे आणि हे पुसायचं सगळं. सो मी सगळं पुसायचे आणि मग तो मला 10 रुपये द्यायचा त्याचे. आय म्हणजे रिमेंबर दिस. हे असं विचार पण नाही करू शकत की तू असं काम मी वगैरे केलं होतं किंवा ते. हो. मग ते त्याचं लर्निंग काय होतं त्याच्या मागचं, जे तू की त्यातून तुला काय शिकायला मिळालं थोडक्यात? प्रत्येक कामाची आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. म्हणजे कुठलंही काम छोटं-मोठं नाहीये आणि एखादी गोष्ट एखाद्या ऑफिसमधनं होते त्याच्यामध्ये या सगळ्या घटकांचं तेवढाच कॉन्ट्रिब्युशन असतं. म्हणजे फ्रॉम क्लीनर टू सीनियर डेव्हलपर सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन असतं म्हणून ते ऑफिस काहीतरी तयार करू शकतं. पण तू भांडू पण शकत नाही, हे कशाला मी करू, हे काम मला का? तेच ना, ते चाइल्डहुड मध्येच असं ते पॉटरी कशी करतात आपण असं बनवतो, तसं बनवलंच असं होतं की तसे विचारच आले नाहीत डोक्यामध्ये. मग तुझं इकडं तुला जॉब पण दिलं होता बाबांनीच, हम्म, तिथं व्यवस्थित चालू होता, तो चांगला स्टार्टअप पण तो ग्रो होत होता. हम्म. मग तू इकडं का शिफ्ट झाली, म्हणजे इकडं म्हणजे त्याच्यानंतर तुझं लग्न झालं एकतर, मग चितळे फॅमिली, मग तिकडचं पण मोठा बिझनेस, तुझ्या फॅमिलीकडचा पण मोठा बिझनेस, आणि हे सगळं चालू असताना म्हणजे दोन्ही साईडला पण तू एक चूज केलं की मी एक माझी स्वतःची स्कूल काढते, हम्म, आणि ते पण न्यूरो डायव्हर्जंट मुलांसाठी वगैरे. हम्म. तर हे फारच ऑड होतं, म्हणजे आतापर्यंत जे सगळं करिअर हो, आणि हा एक डिसिजन, हो. हा तुला कसं वाटला की आपण हे करूयात? सो लहानपणापासून ना मी एज्युकेशन या फील्डसाठी हे मला नोटीस नव्हतं झालं ऑनेस्टली, पण मी कायम फॅसिनेटेड होते या फील्डनी. का तर ऑब्व्हियसली माझा बाबा ज्या पद्धतीने तो शिकवायचा गोष्टी, आणि तेव्हा तो बाकी म्हणजे ग्रॅज्युएटेड इंजिनियर्सना सुद्धा काही काही कॉन्सेप्ट शिकवायचा, प्रॉपर क्लासेस वगैरे पण घ्यायचा तो त्याच्या कामा व्यतिरिक्त. आणि मी कायम बघायचे की लोक ज्या पद्धतीने म्हणायचे की ओके, डॉक्टर उडपीकरनी शिकवलंय म्हणजे हे मी कधीच विसरू शकणार नाही, अशा पद्धतीचं नॉलेज ते शिकवायचे. सो मी कायम फॅसिनेटेड होते या शिकवणं या स्किलनी. पण मला कधी माहिती नव्हतं की मी ओके जाऊन टीचर बनीन किंवा असं, म्हणजे असा कधी काही इंटरेस्ट नव्हता. सो कायम असं डोक्यामध्ये एक असं खुरपत असायचं की एज्युकेशन फील्डमध्ये काय करता येईल किंवा शिकवता कसं येईल. म्हणजे जरी मी माझ्या टीममध्ये असेल आता जुन्या कामाच्या, तेव्हा सुद्धा आय यूज टू मेक शुअर की मी लोकांना कॉन्सेप्ट नीट समजावतीये की काय करायचंय, कसं करायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा माझं टीचिंग कसं ना कसं तरी मी घुसवायचे. हे मला आवडतंय, ते ही गोष्ट मला आवडते आणि ही मला खूप लेट रिअलाइज झालं की मला हे आवडतंय. तुला शिकवायला आवडते हा, बेसिकली? हे मला खूप लेट रिअलाइज झालं. आणि न्यूरो डायव्हर्जन्स ही फील्ड मला ऑनेस्टली कोविडमध्ये जास्ती क्लिक झाली. कारण कोविडमध्ये मी पाहिलं की स्पेशली माझ्या मुलापासूनच, की जेव्हा ती मुलं अशी 10-12 महिन्याची झाली तेव्हा लॉकडाऊन झाला आणि सगळ्यांच्या तोंडावर मास्क आले. सो लहान मुलं जी त्या एजमध्ये आहेत त्यांना तोंडाची मूव्हमेंट, जिभेची मूव्हमेंट, साऊंड कसा येतोय हे फारसं काही दिसलंच नाही. सोशल कम्युनिकेशन पण त्यांचं खूप कमी झालं. सो ह्याच्यामधनं स्पीच थेरपीची रिक्वायरमेंट वाढायला लागली. आजूबाजूला सुद्धा माझ्या मुलाच्या वर्गातही मी बघितलं होतं की स्पेशल नीड्सची मुलं आहेत, त्यांना काय पद्धतीची मदत लागते. प्लस मला असं वाटायचं की मी माझ्या मुलांबरोबर ज्या पद्धतीने इंटरॅक्ट करते किंवा शिकवते त्यांना कॉन्सेप्ट थोडे हटके आहेत. सो मला असं जस्ट जनरल इच्छा झाली की मी आफ्टर स्कूल सुरू करते स्पेशल मुलांसाठी 4 ते 6. तर मी आणि माझी जी आत्ता एक टीचर आहे माझ्या शाळेमध्ये, आम्ही दोघी मुलांना शिकवायचो. असंच काम झालं की 4 ते 6 आम्ही रोज त्यांच्याबरोबर ऍक्टिव्हिटीज करायचो. स्पेशल मुलांसाठी? स्पेशल मुलांबरोबर 3 स्पेशल मुलं होती तेव्हा माझ्याकडे. त्याच्यातनं त्यांच्यामधला बदल आम्हाला दिसत गेला. मग त्यांच्या पेरेंट्सनी आम्हाला रिक्वेस्ट केलं की थोडं जास्त वेळ करता येईल का, मग जास्त वेळानंतर आपण फुल टाइम करता येईल का. मग त्याचं हळूहळू हळूहळू करत वाढत गेलं. तर हे वाढताना मी प्रोफेशनल्सला खूप कन्सल्ट केलं की स्पीच थेरपिस्ट असो, ऑक्युपेशनल थेरपिस्ट असो, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन असो, की काय करता येईल ज्यांनी ही सिस्टीम अशी होईल की असं अव्हेलेबल नाहीये कुठे एकतर. म्हणजे ज्या न्यूरोडायव्हर्जंट पेरेंट्स आणि मुलांच्या गरजा आहेत त्या कशा बेस्ट आपल्याला भागवता येतील. ह्याच्यासाठी आय केप्ट इन टच विथ सगळे प्रोफेशनल्स आणि त्यांच्या मदतीने की ओके आपल्याला 1:5च रेशो ठेवला पाहिजे, करिक्युलममध्ये नर्सरीच्या आपल्याला एवढ्याच गोष्टी ॲड केल्या पाहिजेत, ज्युनियर के जीमध्ये आपल्याला रायटिंग ॲड करून चालणार नाही कारण न्यूरोडायव्हर्जंट मुलांना एनिवेज रायटिंगमध्ये थोडा हेजिटन्स असतो. सो प्रत्येक गोष्ट ज्याच्यामध्ये त्यांना हेजिटन्स असतो ती कशी शिकवायची थेरपिस्टच्या मेथडॉलॉजीने. सो ह्याच्यामध्ये खूप मेडिकल गोष्टी आम्ही ॲड केल्या, म्हणजे ज्या त्यांच्या थेरपीला नॉर्मली होतात तशा.
आणि मग हळूहळू हळूहळू वाढवत गेलो. सो मग एकतर तू न्यूरोडायव्हर्जन काय हम्म. हे एकदा तू तुझ्या भाषेत सांग ना, म्हणजे जे प्रत्येकाला समजत की न्यूरोडायव्हर्जन म्हणजे काय आणि त्याचे अं, टाइप्स काय काय आहेत? हा, सो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थोडंसं ब्रेनचं वायरिंग वेगळं आहे. म्हणजे ते Okay. कमी आहे का जास्ती आहे असं नाही मी म्हणणार, ते वेगळं आहे थोडं. आणि त्याचे बरेच म्हणजे त्याच्यामध्ये टाईप्स असतात. ऑटिझम हा त्याचा सर्वात कॉमन टाईप आहे आणि ऑटिझम हे खूप मोठं स्पेक्ट्रम आहे. सो त्याच्यामध्ये ऑटिझममध्ये ऑटिझम असलेले हाय फंक्शनिंग इंडिव्हिज्युअल्स पण असतात, ज्यांना डे टू डे गोष्टींमध्ये नाही मदत लागत कशाची एक्स्ट्राची. आणि त्याच्यामध्ये अतिशय हायली डिपेंडंट लोक पण असतात, ज्यांना डे टू डे गोष्टी करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, दात ब्रश करणे, पाणी पिणे, बाथरूमला जाणे, स्वतःला स्वच्छ ठेवणे, खाणं खाणे, याला सुद्धा बाकीच्यांची मदत लागू शकते. असं ते पूर्ण स्पेक्ट्रम आहे. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्यावरती वेगवेगळ्या पॉइंटला असतो. असं नाही की 2 न्यूरोडायव्हर्जंट व्यक्ती ज्यांना ऑटिझम आहे ते सेम जागी असतील. त्या दोघांच्या गरजा वेगळ्या So असणार आहेत. त्यांच्यामधलं पर्सेंटेज वेगळं असेल. येस, त्यांची पॉइंट ऑन द स्पेक्ट्रम इज गोइंग टू बी डिफरंट. सो हे ऑटिझम झालं. ऑटिझम आहे. डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोमही आहे, ज्याच्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट थोडी डिलेड होते. कधी कधी त्याच्यामध्ये लर्निंग डिसेबिलिटी पण असते, बट नॉट नेसेसरीली. तसंच डिस्लेक्सिया आहे, तो आय थिंक आपल्या बॉलिवूडने बऱ्यापैकी पॉप्युलर केला होता. तारे जमीन पर येस वगैरे. येस. सो अगेन ती एक लर्निंग डिसेबिलिटी आहे. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे त्यांना शब्द समजत नाही की लेटर नंबर्स वगैरे. आता डिस्लेक्सिया असेल तर कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स, कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स किंवा एका नंतर एक येणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे 4-5 इन्स्ट्रक्शन जर मी खूप दिल्या की या केशरी पुस्तकामधलं पेज नंबर 50 वरची लाईन नंबर 5 वाचून दाखव, अशा पद्धतीच्या. किंवा बऱ्यापैकी अजून कॉम्प्लिकेटेड की दुसऱ्या मजल्यावरती जाऊन लाकडी कपाटामधून तिसऱ्या कप्प्यामधले केशरी बूट घेऊन ये, अशा पद्धतीची इन्स्ट्रक्शन. सो या थोड्या कॉम्प्लिकेटेड होतात समजण्यासाठी. मग हे म्हणजे थोडक्यात न्यूरोडायव्हर्जन मध्ये आपले लोक जे थोडक्यात कॉमनली म्हणतात ॲबनॉर्मल मुलं म्हणतात त्यांना, तर तेच आहे का ते? आपण असं ॲबनॉर्मल ही नेगेटिव्ह टर्म झाली, असं आपण ह्याला निगेटिव्ह नाही काही म्हणू शकत. कारण म्हणजे न्यूरोडायव्हर्जन काही काही जी जगातली लोक आहेत त्यांनी जग बदललंय. म्हणजे कोणी? म्हणजे आयझॅक न्यूटन आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, आत्ताचा इलॉन मस्क आहे, ज्यांना ऑटिझम होता, म्हणजे आहे आता इलॉन मस्क. काय सांगतोय? हो. सो जग बदलायला किंवा काहीतरी नवीन शोध लावायला तुम्हाला काहीतरी वेगळंच लागतं डोकं. त्याच्याशिवाय तुम्ही नाही, म्हणजे तुझ्या माझ्या डोक्याने आपण काहीतरी नवीन थिअरम नाही काढणार आहोत, आपल्याला माहिती येते. बरोबर. सो त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच पाहिजे आपल्याला. सो मग हे तर खरं तर इन्स्पायरिंग झालं ना की झालं ना. त्यांना इन्स्पिरेशन झालं की जे कोणी हे मुलं असतील की त्यांना हे असे एक्झाम्पल्स आहेत की ज्यांचं तू म्हणली तसं की ब्रेनचं वायरिंग थोडंसं वेगळं आहे, हो म्हणूनच ते इतिहास घडवू शकतात. हो हो. सो न्यूरोडायव्हर्जंट मुलांमध्ये, म्हणजे इव्हन माझ्या शाळेमध्ये मी बघते की बरीच मुलं आहेत ज्यांना फोटोग्राफिक मेमरी आहे. म्हणजे मी एकदा काहीतरी एक गोष्ट दाखवली तर ते ती विसरणार नाहीयेत. पण वन स्लाइटली नेगेटिव्ह थिंग मी म्हणेन की ते व्हर्बल नाही आहेत. सो ते मला सांगू शकत नाही बरोबर. की त्यांना हे माहिती आहे ऑलरेडी. सो आपल्याला शिकलं पाहिजे की त्याला आपण कसं कम्युनिकेट करायला शिकवू आणि त्याला माहिती आहे का नाही हे मला शिकलं पाहिजे. बरोबर. मी त्याला एका पॉइंट पर्यंतच कम्युनिकेशन शिकवू शकते, पण मला ऍज अ न्यूरोटिपिकल पर्सन ते शिकलं पाहिजे. पण हे जे न्यूरोडायव्हर्जंट आहे किंवा असं अशी मुलं का होतात किंवा ते कसे होतात, त्याला काही कारण असतात? ऑनेस्टली त्याला ना असं फिक्स कारण नाहीये. बऱ्यापैकी लोक म्हणतात, डॉक्टर्स म्हणतात की हे जेनेटिक आहे, पण असं प्रूफ नाही केलेलं की याच्यामुळेच हे झालेलं आहे. बरेच म्हणजे आता न्यूरोडायव्हर्जन्स झाल्यानंतर, डिटेक्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपण कुठल्या तरी बकेटमध्ये टाकू शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही होत की याच्यामुळेच झालेलं आहे. मग त्याला बरेच कॅटेगरीज म्हणतात की खूप स्ट्रेस होता का आईला वेन शी वॉज प्रेग्नंट, किंवा पॅटर्नल एज जास्ती होतं, म्हणजे वडिलांचं वय जास्ती होतं का वेन द बेबी वॉज कन्सिव्ड, किंवा आईला हाय बीपी होता का, किंवा IVF बऱ्यापैकी ट्राय केलं होतं का. पण असं नाही म्हणता येणार की हे केलं की न्यूरोडायव्हर्जंटच मूल होतं, असं कुठेही काही प्रूफ नाहीये. मॅक्सिमम चान्सेस. किंवा जेनेटिक सुद्धा. येस, जेनेटिक इज अ बिग थिंग की तुमच्या पिढीमध्ये म्हणजे आधीच्या जनरेशनमध्ये वगैरे कोणी न्यूरोडायव्हर्जंट होतं का, ज्याच्यामुळे चान्सेस आर हाय. सो डिटेक्ट कसं करायचं ते लहानपणीत? कारण की जसं तुम्हाला मागे सांगितलं होतं की काही काही डिटेक्ट करायलाच खूप वर्ष जातात, की जसं बोलण्याचं झालं तर ऑटिझमचा एक प्रकार आहे की आपल्याकडे उशिरा बोलायला लागतात मुलं कधी कधी, किंवा ते म्हणतात की नाही थोडंसं उशिरा बोलेल किंवा लवकर बोलेल. तर मग हे कसं आयडेंटिफाय करायचं?
सो तेच आहे ना, आपल्याकडे बऱ्यापैकी त्या बाबतीमध्ये अशा लहान म्हणजे तान्ह्या बाळांसाठी मिथ्स आहेत की मुलं उशिरा बोलतात, मुली उशिरा चालतात वगैरे हा अशा हा पद्धतीच्या. हा मुलं So, उशिरा बोलतात, मुली लवकर बोलतात असं हा, काहीतरी. आणि ह्याला काही सायंटिफिक प्रूफ काही नाहीये. म्हणजे ज्या व्यक्तीने हे मिथ काढलंय, मे बी त्याच्या अवतीभोवतीची मुलं उशिरा बोलायला लागली आणि मुली लवकर बोलायला लागल्या. हे त्याचा डेटा अनालिसिस होता त्या व्यक्तीचा, त्याच्या बरोबर. सराउंडिंगचा बेसिकली. पण असं काही याला सायंटिफिक प्रूफ नाहीये. डिटेक्शन हे साधारण आपण 18 to 20 मंथ्स ऑफ एज पासून करू शकतो व्यक्तीचं, म्हणजे एखाद्या बाळाचं. तर काय साधारण 18 ते 20 महिन्याचं बाळ तू पण पाहिलं असेल, त्याला त्याच्या नावानी हाक मारली की ते पटकन बघतं. हम्म, हम्म. तर आता जर मी एका न्यूरोडायव्हर्जन बाळाला हाक मारली तर ते बघण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजे मी 4-5 वेळा जरी हाक मारली त्याला, तरी ते बघण्याचे वळून चान्सेस खूप कमी आहे. दिस कुड बी साईन नंबर 1. आता आय कॉन्टॅक्टवरती आता रिसेंटली बरेच पेपर्स आलेत की त्याला एवढं इम्पॉर्टन्स देत नाहीये डॉक्टर, की काही आपण बाळाशी इंटरॅक्ट करताना आय कॉन्टॅक्ट दिला नाही म्हणजे ऑल्सो एक साईन. जे आधी म्हटलं जायचं की ही पण एक साईन आहे की आपल्याला चेक केलं पाहिजे. तसंच डिलेड फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे उशिरा रांगायला लागणे, उशिरा चालायला लागणे, उशिरा उठून ताठ बसणे, अशा पद्धतीच्या गोष्टी, किंवा अटेन्शन स्पॅन टू एनी प्ले. म्हणजे आता इतक्या तान्ह्या बाळांना शेवटी तुम्ही खेळताच, त्यांना काही तुम्ही शिकवत वगैरे नाही. सो त्यांचं खेळण्यामध्ये अटेन्शन किती आहे. किंवा मी जर एका मुलाला किंवा मुलीला गाडी दिली लहान 2 वर्षाच्या, आणि ती गाडी अशी खेळण्याच्या ऐवजी त्यांनी ती उलटी केली आणि त्याची चाकं फिरवत बसली, तर दिस इज नॉट नॉर्मल प्ले डेव्हलपमेंट. हे वेगळं आहे काहीतरी. किंवा मी एखादा टॉय भातुकलीचा सेट दिला आणि त्याच्यामध्ये एक कढई आहे, एक चमचा आहे, त्याला असं असं करण्याच्या ऐवजी जे ते बघतायत गेले 2 वर्ष, त्यांनी असं असं करून काहीतरी मारायला लागले एकमेकांना. सो दिस इज नॉट नॉर्मल. म्हणजे ज्या पद्धतीने तो खेळ खेळणं एक्सपेक्टेड आहे, दॅट इज ऑल्सो ती एक डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणतात त्याला. पण मग इथं कन्फ्युजन असं पण होतं ना की अरे छोटा आहे तो, असा खेळत असेल बरोबर, काय मग तुम्ही दाखवा आणि बघा तो रेप्लिकेट करतोय का. जर नाही केलं रेप्लिकेट, तर नक्कीच देर इज सम चेकलिस्ट दॅट यू हॅव टू चेक नंतर. सो असे काही चेकलिस्ट आहेत की किती महिन्याचं बाळ की म्हणजे हो कधी कधी चाललं पाहिजे, हो कधी रांगलं पाहिजे, असं हो. टर्म्स किती आहेत म्हणजे त्या मंथचे असं वगैरे? म्हणतात की 9 महिन्याचं बाळ बसलं पाहिजे अनसपोर्टेड, हात बीत न धरता ताठ बसता यायला पाहिजे 9 महिन्याच्या बाळाला. साधारण 14 महिन्याच्या बाळाला चालता यायला पाहिजे, जरी धरून असेल तरी. चालणंही ऍक्ट करता यायला पाहिजे. 10 ते 12 महिन्याच्या बाळाला रांगता यायला पाहिजे. कधी कधी काही काही मुलं स्किप करतात एखादी स्टेप, विच इज फाईन ॲज लॉंग एज पुढची स्टेप त्यांची होतीये. जर एखादी म्हणजे रांगण्याची बरेच लोकांमध्ये मी ऐकलं की हा रांगलाच नाही, हा डायरेक्टली धरून चालायला लागला, दॅट इज ओके. त्याच्या एक्सपेक्टेड एजला जर तो धरून चालायला लागला तर त्याची डेव्हलपमेंट नॉर्मल आहे. बरोबर. तसंच 15 महिन्याचं बाळ, म्हणजे 12 ते 15 महिन्याच्या बाळाला बेसिक जे आपण ब्लॅबरिंग म्हणतो, बाबा मामा असे रिपिटेटिव्ह वर्ड, हे त्याला करता यायला पाहिजे. 2 वर्षाचं बाळ होईल तोपर्यंत त्याला ऍटलिस्ट 5 ते 7 शब्द बोलता यायला पाहिजे, जे बेसिक आपण नॉर्मल बोलतो, टाटा काका वगैरे अशा पद्धतीचे, ये ये दे दे, अशा गोष्टी त्यांच्या नेटिव्ह लँग्वेज, मराठीच नाही म्हणत, जी भाषा त्यांच्या घरात बोलली जाते. तसंच 3 वर्षाच्या बाळाला साधारण किती 25 ते 30 शब्द बोलता यायला पाहिजे. असे माइलस्टोन्स आहेत. CDC नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती हे प्रत्येक वयोगटाचे माइलस्टोन्स दिलेले असतात. पण आता काही मुलं थोडीशी उशिरा बोलतात, पण हो. नंतर ते नॉर्मल होतात. बरोबर. मग ते उशिरा म्हणजे कितपर्यंत उशिरा ते त्यांनी बोललं पाहिजे, म्हणजे आता की जर त्याच्यानंतर कन्सल्टच केलं पाहिजे 2.5 असं? वर्षाचं मूल असेल आणि त्यांनी एकही शब्द अजून बोलला नाहीये, हा. काहीच बोललेलं नाहीये, बेसिक जेस्चरही तो करू शकत नाहीये, की आई चाललीये कुठेतरी बाहेर, आईने टाटा केलं तर तो हाताने टाटाही नाही करत आहे, तर हे दिस इज अ कॉज ऑफ की आपल्याला काहीतरी चेक करायला पाहिजे. आणि हे एकदा डिटेक्ट झालं लहानपणी, तर ते क्युअर होऊ शकतं किंवा ते पुन्हा नॉर्मल होऊ शकतं ते बेबी? आता त्याला नॉर्मल नाही. सो आता अनफॉर्च्युनेटली ह्याला क्युअर नाहीये की तुम्ही हे अंडू कसं करू शकता मेडिसिन्स वगैरे घेऊन. तुम्ही थेरपीज, कॉन्स्टंट डॉक्टर केअर याच्या बरोबर तुम्ही त्याचे इफेक्ट्स कमी करू शकता, माइल्ड करू शकता, आणि तुम्ही तुमचा जो इंडिपेंडन्स आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा इंडिपेंडन्स आहे, तो वाढवू शकता. पण त्याच्यासाठी या सगळ्या घटकांची गरज आहे. म्हणजे थेरपीजची गरज आहे, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनची गरज आहे, कधी कधी औषधांची गरज आहे. ह्यात भरपूर स्कॅम्स पण होतात ताई, की मग मुलांना हे डिटेक्ट झाल्यानंतर मग
तुम्ही आम्हाला एवढे एवढे पैसे द्या. मग ते पिडियाट्रिशियन असतील किंवा थेरपिस्ट असतील, भरपूर म्हणजे पुण्यामध्ये पण हे स्कॅम्स होतात की तुम्ही एवढी एवढी फी द्या, आम्ही तुमच्या मुलाला पूर्ण बरं करून देऊ, किंवा तो आता चालायला लागेल, तो त्याचं करायला घेईल, मग त्याचं हे अशी ट्रीटमेंट करावी लागेल. तर मग कसं ओळखायचं की कोण बरोबर कोण चुकीचं, आणि ह्याला काय म्हणजे सोल्युशन काय आहे सगळ्याला? सो त्या बाबतीत मी खूप इंजिनियर उत्तर देऊ शकते की जर त्याच्याबद्दल पेपर पब्लिश झाला आहे त्या ट्रीटमेंट बद्दल, तर तुम्ही त्या ट्रीटमेंटला काहीतरी किंमत देऊ शकता. पण मग ते कसं कळणार लोकांना की ते पेपर पब्लिश झालाय का नाही हे तुम्हाला ऑनलाईन कळू शकतं ना. म्हणजे मेडिकल कम्युनिटीमध्ये जे तुम्हाला कोणी XYZ सांगतोय की ही ट्रीटमेंट आहे ज्याने ऑटिझम जाईल, तुम्ही दाखवा की त्याच्यावरती मेडिकल कम्युनिटीमध्ये काय पेपर पब्लिश झालेला आहे, की म्हणजे तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे. काही काही कॅन्डिडेट्सवरती टेस्ट करून तुम्ही तुमची थिअरी प्रूव्ह केलेली आहे, तरच ॲज अ पेरेंट मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. पण सगळेजण तसे नाही होत, कारण की आपण माणूस आहोत शेवटी. आपले बरेच डिसिजन्स इमोशनल असतात. सगळे काही एवढे प्रॅक्टिकल डिसिजन्स नसतात आपले. पण अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये आय वुड रेकमेंड की प्रॅक्टिकल डिसिजन इज द बेस्ट. बरोबर. म्हणजे मी एकांना भेटलो, त्यांनी मला स्टोरी सांगितली होती की एक भाजीवाले काका होते, त्यांच्या फॅमिली होती, त्यांच्या मुलाला ऑटिझम होता. तर त्या एका हॉस्पिटलला त्यांनी पैसे भरले की तुम्ही 2-3 लाख रुपये भरा आणि तुमचा मुलगा आम्ही बरा करून देतो. किंवा बरा म्हणजे बरा पण काय की तो बेड रिटर्न होता, की त्याला स्वतःच्या गोष्टी करता येत नव्हते, त्याला कायम कुणाची तरी मदत लागायची. आम्ही ती ट्रीटमेंट केल्यानंतर तो स्वतः करायला लागेल थोडं प्रमाणात. मग त्यांनी साठवलेले जे काही 3-4 लाख रुपये होते त्यांना दिले, आणि ती ट्रीटमेंट थोडी चालूच राहिली, पण त्या मुलाला काहीच हे नाही झालं. मग पण त्याला चालता वगैरे पण नाही, काहीच नाही आलं. म्हणजे ते थोडंफार म्हणजे काही हेच नाही आलं. मग थोडक्यात त्यांना फसवलंच गेलं. सो बेसिकली काय असतं ना, म्हणजे मी जे या कम्युनिटीमध्ये आहे आणि जे मी पाहिलेलं आहे, सो असं कोणी लमसम अमाऊंट आधी मागितली की एवढे पैसे द्या आणि मग आम्ही तुम्हाला ठीक करतो, आय वुडंट ट्रस्ट दॅट अप्रोच. तुम्ही आज ट्रीटमेंट द्या, आजच्या ट्रीटमेंटचे मी तुम्हाला पैसे देते, जसे थेरपीजमध्ये होतात. म्हणजे स्पीच थेरपिस्ट असेल, ऑक्युपेशनल असेल, बिहेवियरल असेल, आजच्या कन्सल्टेशनमध्ये आपण या गोष्टींवर काम करणार आहोत आणि त्याचे इतके XYZ पैसे आहेत. जर मी आता सांगितलं की मला तुम्ही पैसे द्या एवढे आणि मी पुढच्या 2 वर्षात त्याला ठीक करते, तर ऑब्व्हियसली मला कळलं पाहिजे की काहीतरी फिशी आहे याच्यामध्ये. बरोबर. पण ज्या मुलांना एकदा डिटेक्ट झाला, तर सगळ्यात मोठं जे टेन्शन किंवा जे प्रेशर येतं ते आई वडिलांना येतं. मग त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करतात. ते कुठले प्रॉब्लेम्स आहे? माझ्यापेक्षा तू जास्त बेटर आई वडिलांना म्हणजे की त्या मुलाचे पूर्ण आयुष्य त्यांना दिसतं, त्यांचं पण आयुष्य दिसतं. तुला काय वाटतं की असे कुठले त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागतात? हे वरचे तर मला थोडेफार माहिती. हो. सो आई वडिलांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो एक्सेप्टन्स. कारण की न्यूरोडायव्हर्जन्स अशा पद्धतीची डिसेबिलिटी आहे जी दिसत नाही, पण ती आहे डिसेबिलिटी. सो आपल्याला कळत नाही की मला दिसत नाही, हा दिसताना तर व्यवस्थित दिसतोय, सगळा नॉर्मलच दिसतोय, मग काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्या काय अशा वेगळ्या गरजा आहेत की ह्याला गर्दीच्या ठिकाणी गेलं की तो खूप आरडाओरडा करतो, किंवा त्याच्या मनाचा रस्ता जर घेतला नाही तर तो घरी येऊन लोळायला लागतो आरडाओरडा करून, किंवा त्याचं हवी तशी हॉलमध्ये जर मी 4 डेकोरेटिव्ह पीसेस शेजारी ठेवलेत, नंतर मी ते बदलले, सिक्वेन्स बदलला, तर त्याला सहन होत नाहीये हे, आणि तो आरडाओरडा करून सांगतो की ते परत तसंच पाहिजे. सो या काय गरजा आहेत? सो हा ऍक्सेप्टन्स जो असतो पेरेंट्सना, कारण ह्याच्यामधनं ऑफकोर्स आपल्या सोसायटीमध्येच हा ऍक्सेप्टन्स इतका कमी आहे आणि अवेअरनेस इतका कमी आहे की पेरेंट्सचं ते पण असतं की ओके, शेजारचे काय म्हणतील, हा नुसता ओरडतोय, आता आपण लग्नाला आलोय आणि हा माझा मुलगा किंवा मुलगी, त्याला त्रास होतोय की त्यांनी काही खाल्लंच नाही आणि मग तो भुकेनी ओरडतोय, पण त्याला सांगता येत नाही की मला भूक लागली आहे, कारण की तो नॉन व्हर्बल आहे. मग आजूबाजूचे लोक काय म्हणतील, हा पण एक मोठा टॅबू असतो. सो या असं आय वुड से की सोसायटीतला अवेअरनेस आणि त्यांच्यामधला ऍक्सेप्टन्स पेरेंट्समधला, हे स्टार्टिंग ट्रबल आहे त्यांचं बेसिकली. बरोबर. की त्यांच्या सोसायटीला पहिले अवेअर करणं, म्हणजे बाय सोसायटी आय मीन त्यांची कम्युनिटी जी आहे, इमिजिएट फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, आणि मग त्यांनी स्वतः ऍक्सेप्ट करणं की ओके, माझ्या मुलाच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्या कदाचित आयुष्यभर वेगळ्याच राहणार आहेत. सो मला आता माझ्या आयुष्याचं थोडंसं प्लॅनिंग बदलायला पाहिजे की त्या गरजा कशा मी भागवू शकते. बरोबर. कारण की ते आणि हे अवघड आहे. म्हणजे खूप अवघड आहे. अर्धे तिथंच खचतात की लोक काय म्हणतील. राईटली सो. म्हणजे असं आय थिंक US मध्ये वगैरे हे मेजर केलेलं आहे की
न्यूरो डायव्हर्जंट मुलाच्या आई वडिलांचा किंवा प्रायमरी केअरगिव्हर जे असतात, आई असेल किंवा वडील असतील, त्यांचा स्ट्रेस लेवल अंगातली कॉर्टिसॉलची स्ट्रेस लेवल ही कॉम्बॅट सोल्जर एवढी असते. म्हणजे तुम्ही बॉर्डरवर लढताय एवढी त्यांची नॉर्मल डे टू डे स्ट्रेस लेवल असते. बापरे. कारण तुम्हाला एवढी काळजी घ्याय म्हणजे ते इतकं अवघड आहे ऑनेस्टली, इतकं अवघड. म्हणजे काहीच चुकीचं नाहीये की त्या पेरेंट्सना एक्स्ट्रा वेळ लागतो एक्सेप्ट करायला. ह्याबद्दल कोणी बोलत नाही किंवा हम्म. चर्चा करत नाही, किंवा हे कसं त्यांचे प्रॉब्लेम्स लोकांचे प्रॉब्लेम्स कायम डिस्कस केले जातात पॉडकास्टवरती वगैरे, पण त्या मुलांबद्दलचं कोणी डिस्कस नाही केलं, किंवा त्यांच्या आई वडिलांबद्दल की त्यांना काय काय प्रॉब्लेम फेस करायला हो. लागतात. सो तुला काय वाटतं की म्हणजे हे जेव्हा तू सुरू केलं तर ह्यांनी त्या आई वडिलांना पण, जे मला तू सांगितलं होतं की त्या आई वडिलांना पण कुठेतरी रिलीफ मिळेल असं एक तुझा थॉट होता, तर काय होता नक्की तो? म्हणजे मी माझ्याकडे कोणी ऍडमिशनला आले पेरेंट्स, तर मी त्यांना सांगायचे की तुम्ही आपल्याकडे 24 तास आहेत, त्यातले 6 तास तुमचं मूल माझ्याकडे द्या, माझ्या शाळेमध्ये. आम्ही त्याच्यावरती या गोष्टींवरती काम करून घेऊ. तुम्ही 6 तास तुमच्यासाठी घ्या. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला नोकरी करायची तुम्ही नोकरी करा, तुम्हाला घरी बसायचं तुम्ही घरी बसा, तुम्हाला शॉपिंगला जायचंय तुम्ही शॉपिंगला जा, जे काय करायचंय, झोपायचंय, घर साफ करायचंय, जे काय करायचंय हा तुमचा वेळ आहे. तुम्ही तुम्हाला उरलेले 18 तास बेस्ट पेरेंट कसं बनवू शकता किंवा बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ कसं बनवू शकता, ह्याच्यासाठी हे 6 तास तुमचा कप, म्हणजे जो आपण म्हणतो फिल युअर कप, यूज दी 6 hours टू फिल युअर कप. आणि म्हणजे तुम्ही 18 तास तुम्हाला जे वेगळं पेरेंट राहायला लागतं, तुम्हाला नाही नॉर्मल पेरेंट आहात, तुम्ही वेगळे पेरेंट आहात आणि वी रिस्पेक्ट यू फॉर दॅट. सो तुम्हाला ते होण्यासाठी हे 6 तास घ्या, असं मी सांगते माझ्या पेरेंट्सना युजली. तुला अशी एक स्टोरी माहिती की म्हणजे तुलाच असं इमोशनल फील झालं की ते ऐकल्यावरती की ती केवढं करते ती आई किंवा ते बाबा? सगळेच पेरेंट्स ॲक्च्युली, माझ्या शाळेतली जी कोण स्टुडंट्स आहेत ऑलमोस्ट, एक तर काय आहे, न्यूरो डायव्हर्जन्स असेल तर थोडासा बिकॉज ऑफ हे थेरपीज मेडिसिन्स खर्च थोडा जास्ती असतो नॉर्मल न्यूरोटिपिकल मुलांपेक्षा. सो बरेचदा दोघांना काम करायला लागतं, आईवडिलांना नोकरी करायला लागते, कारण आजकालच्या महागाईमध्ये हे सर्व्हाइव्ह होण्यासाठी आपल्याला एनिवेज न्यूरोटिपिकल फॅमिलीजनाही 2 जणांना नोकरी करायला लागते. बरोबर. सो तसं इथे करायला लागते. मग ते करून मुलाच्या गरजा भागवणे, की ओके काहीतरी प्रॉब्लेम झालाय किंवा जेवलाच नाही आज आजीकडनं किंवा दुसऱ्या केअरगिव्हरकडनं किंवा नॅनीकडनं, जेवला नाही तर जेवायला जायचं. प्लस न्यूरो डायव्हर्जंट मुलं कशी असतात, त्यांच्या प्रायमरी केअरगिव्हरला खूप जास्ती अटॅच्ड असतात. आणि युजली असं बघतो आपण की जे कोणी प्रायमरी केअरगिव्हर असेल त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स सर्वात जास्ती ते फॉलो करतात. म्हणजे मी आता सपोज आई असेल प्रायमरी केअरगिव्हर, तर आईने सांगितलं की आता हे पाणी प्यायचंय आणि हे खायचंय तर मी खाणार, पण बाकी कोणी सांगितलं तर इन्स्ट्रक्शन फॉलो नाही होणार. किंवा शाळेनंतर आपल्याला स्केटिंगला जायचंय किंवा शाळेनंतर आपल्याला ग्राउंडला जायचंय, हे आईने सांगितलं, आईने नेलं तर फॉलो होतं. सो अशा पद्धतीचं त्यांना प्रेझेंटही राहायला लागतं, म्हणजे त्यांना दुसऱ्यांवरती हे काम सोपवूनही चालत नाही. सो तुम्ही स्वतःचं काम करता, तुम्ही स्वतःची काळजी पण घेता, प्लस तुम्ही मुलाचंही सगळं काम करता. प्लस या मुलांना जेवण्यासाठी गरजा वेगळ्या असतात, की वेगळं खाणं बनवायला लागतं, नॉर्मल खाणं खातीलच असं नाही. सो टेक्स्चर्स वेगळे असतात, चवी वेगळ्या असतात, सो ते वेगळं स्वयंपाक बनवणे. झोपण्यासाठी सुद्धा बऱ्याच न्यूरोडायव्हर्जंट मुलांना बरीच मदत लागते. म्हणजे तेवढं काम होऊन तुमची बॉडी शांत होऊन तुम्ही त्या स्टेटमध्ये जाणं की झोपायचंय. तसंच जर रात्री मला जाग आली एखाद्या न्यूरोडायव्हर्जंट मुलाला, तर न्यूरोटिपिकल मूल जर तुमच्या शेजारी झोपलं असेल आणि जाग आली आणि तुम्हाला झोपताना बघितलं तर ते शेजारी येऊन झोपून जातं. पण न्यूरोडायव्हर्जंट मुलांना बऱ्याच, असं मी ऑब्झर्व केलंय, की जागे झाले की ते अलर्ट होतात, त्यांना परत त्या स्टेटला न्यायला वेळ लागतो. म्हणजे बरेच माझे स्कूलमधले पेरेंट्सही म्हणतात की अहो रात्री 2 वाजता उठली आणि मग नंतर 3 तास झोपलीच नाही, कारण 3 तास तिच्यामध्ये एनर्जी होती, तिला असं बाकीचे झोपलेत म्हणून मी झोपली पाहिजे, हे जे आपल्याला ह्युमन बिंग नेचर आहे आपलं, हे लक्षातच नाहीये, कारण हे याचं अंडरस्टँडिंग नाहीये. मला आत्ता झोप येत नाहीये, मी झोपणार नाही, मला झोप आली की मी, आणि ह्याच्यात काही वाईट नाहीये, म्हणजे आय एम नॉट सेइंग दिस इन अ निगेटिव्ह वे. हे ऍक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे की ते स्पेशली म्हणजे न्यूरो डायव्हर्जंट मुलं ही आपण असं म्हणतो ना की प्युरेस्ट फॉर्म ऑफ ह्युमन बिंग्स आहेत, कारण ते तुम्हाला बरं वाटेल म्हणून काही वेगळं करणार नाहीये, त्यांच्या मनात जे आहे ते सांगणार आहेत. आणि मॅलिस हा जो इमोशन असतो, म्हणजे
ह्याचं मी काहीतरी असं वाईट करते वगैरे टाईप, असा इमोशन्स नाहीये त्यांच्यामध्ये बेसिकली. मग त्यांना म्हणतात की अशी दे आर द प्युरेस्ट फॉर्म ऑफ ह्युमन बिंग. पण मग त्या आई वडिलांसाठी केवढं अवघड होत असेल ना की बऱ्यापैकी त्यांचा अवघड आहे ना हे की सगळं. ते- yes. मग ह्यात सोसायटीने म्हणजे आपण जे पाहतो हम्म, आपल्या आजूबाजूला प्रत्येकाच्या आजूबाजूला कोणीतरी हे कीड असतंच. हम्म. तर मग आपण ऍज अ सोसायटी किंवा आपण ऍज अ इंडिव्हिज्युअल आपण त्यांना कशी मदत करू शकतो? इन्क्लुझिव्ह सोसायटी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले माहिती पाहिजे सगळ्या सोसायटीला की न्यूरोडायव्हर्जन्स म्हणजे काय. आणि सपोज मी पेरेंट आहे एका ऑटिस्टिक मुलाची, मला ते माझ्या सोसायटीला सांगणं म्हणजे माझ्या कम्युनिटीला सांगण्यामध्ये काही कमीपणा नाही वाटला पाहिजे. ओके, माझ्या मुलाला ऑटिझम आहे, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. सो हे मला सांगायला जो हिंड्रन्स वाटतो की बाकीचे काय म्हणतील म्हणजे काय, ते कळण्यासाठी अख्ख्या सोसायटीला माहिती पाहिजे ऑटिझम म्हणजे काय. आता आपल्याला फिजिकल कुठली डिसेबिलिटी असते ती आपल्याला दिसून येते की ओके हा एखादी व्यक्ती अपंग आहे, हात नाही आहेत, पाय नाही आहेत किंवा दिसत नाही वगैरे अशा पद्धतीचं. सो त्यांना आपण इमिजिएटली मदत करू शकतो. आपल्याला कळतं की ओके काय पद्धतीची मदत हवी आहे. अंध व्यक्ती बरोबर. एखादी रस्ता क्रॉस करते, आपण जाऊन हात धरून रस्ता क्रॉस करून देतो. पण न्यूरोडायव्हर्जन व्यक्तींना काय लागतं हे माहितीच नाहीये, कारण ते दिसतही नाही. बरोबर. म्हणजे माझ्या शेजारी ऑटिस्टिक माणूस असेल पण मला कळणारही नाही जर त्याचे काही ट्रिगर्स आले नाहीत समोर तर. बरोबर. तर तसं त्याच्याबद्दल माहिती देणं लहानपणापासून, म्हणजे मी म्हणते ना माझ्या मुलाच्या वयाच्या मुलांना जर माहिती देणं सुरू केलं की अशी सुद्धा मुलं असतात आणि तुमच्या वर्गात आहेत, तुमच्या आजूबाजूला आहेत, सो त्यांच्यासाठी तुम्ही कसे इन्क्लुझिव्ह होऊ शकता जसे तुम्ही बाकी डिसेबिलिटीसाठी इन्क्लुझिव्ह होता. इन्क्लुझिव्ह होतं म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही कसं वागता हा, थोडं? म्हणजे त्यांना ऍक्सेप्ट कसं करता तुम्ही की कदाचित न्यूरोडायव्हर्जन मूल बाकी मुलांबरोबर इक्वली फ्रेंडली नसेल, कारण त्याला येणार नाहीये कसं बोलू मी 4 मुलांबरोबर, त्याला जमत नाहीये. नॉट बिकॉज त्याला बोलायचं नाहीये, त्याला ऍक्च्युली जमत नाहीये. बरीच मुलं जी इव्हन माझ्या शाळेत आहेत त्यांना कम्युनिकेट करायचं असतं, मला दिसतं की त्यांना कम्युनिकेट करायचंय पण त्यांना येत नाही कम्युनिकेट करायला, म्हणून मग ते फ्रस्ट्रेशन येतं. आणि म्हणून मग ते कंट्रोल नाही करू शकत की ते फ्रस्ट्रेशन म्हणजे मी आता इथे फ्रस्ट्रेट झाली असं मी सगळं फेकाफेकी करणार आहे, मी लोळणार आहे. हे त्यांना कळत नाही की हे सोशली ऍक्सेप्टेबल नाहीये. आपल्याला कळतं की अरे हे म्हणजे लोक आपल्याला वेडच म्हणतील, पण त्यांना नाही कळत की हे सोशली ऍक्सेप्टेबल नाहीये. मी कंट्रोल नाही करू शकत आहे, मी असंच वागणार. मग हे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे की त्यांना कसं लहान इतक्या लहान वयापासून म्हणजे 4 ते 5 वर्षाच्या मुलांपासून आपल्याला शिकवलं पाहिजे की इन्क्लुझिव्ह सोसायटी म्हणजे काय. आपण फक्त सिंपती दाखवतो त्यांच्या बाबतीत की अरे हा, पण हा, त्याच्या पुढे जाऊन काय करायचं हे माहितच नसतं. बरोबर. पण म्हणजे हे सगळे व्यक्ती सोसायटीचा पार्ट आहेत. सो त्यांना काही काही गोष्टींमध्ये एक्स्ट्रा मदत लागते, पण काही काही गोष्टींमध्ये अजिबात मदत नाही लागत आहे. म्हणजे न्यूरोडायव्हर्जन काही काही मुलं आहेत जी उत्तम लेवलचं मॅथ्स करतात, उत्तम लेवलचं. बऱ्याच मुलांना हायपरलेक्सी असतो, लवकर वाचायला लागतात, लवकर शब्द लवकर लक्षात येतात, स्पेलिंग्स मध्ये उत्तम असतात, शाळेतल्या काही काही गोष्टींमध्ये अतिशय छान असतात. म्हणजे आपण जे असं बुद्धिमत्ता चाचणीचा आपला पेपर असतो पॅटर्न रेकग्निशन वगैरे, त्याच्यामध्ये उत्तम असतात ही मुलं, त्याच्यामध्ये त्यांना मदत नाही लागत. पण सोशल कम्युनिकेशन मध्ये स्वतःच्या गरजा सांगणं ह्याच्यामध्ये मदत लागते. सो तिथे काय हरकत आहे ना एक्स्ट्रा मदत करताना, बरोबर. काय हरकत आहे. जर या गोष्टींमध्ये तुम्हाला कमी मदत करायला लागत असेल तर या उरलेल्या गोष्टींमध्ये जरा एक्स्ट्रा मदत करा त्यांना. तू असं पाहिलं होतं काही सरप्राइझिंग एलिमेंट एखाद्या मुलामध्ये की तू शॉक झालती? माझ्या शाळेतले हा. शॉक म्हणजे फोटोग्राफिक मेमरी तर मी होते हम्म. नक्कीच, की आम्हालाही माहिती नव्हतं की या मुलाला फोटोग्राफिक मेमरी आहे. काय झालं म्हणजे? म्हणजे काही काही बोर्ड जसे हे बोर्ड नाही म्हणता येणार त्याला, काय फ्लेक्स असतात ना हा असे, हा ते लावलेले होते माझ्या शाळेमध्ये काही काही वर्गांमध्ये. आणि मग नंतर मी एक दिवशी बदललं आणि मग ते चेंज करून दुसरं लावलं. सो तेव्हा त्याला कळलं की ह्याचा सिक्वेन्स वेगळा आहे आणि ह्या जो आधी पाहिलेला होता फळांचा बोर्ड त्याचा सिक्वेन्स वेगळा होता. सो त्याला लक्षात होतं की 26 फळं होती एका फ्लेक्सवरती आणि त्याला प्रत्येक फळाचा सिक्वेन्स लक्षात होतं की ह्याच्यानंतर हे होतं, त्याच्यानंतर ते होतं. हे त्याला नंतर विचारल्यावर त्यांनी पॉइंट करून दाखवलं, ह्याच्यानंतर हे असं होतं, त्याच्यानंतर ते तसं होतं. एका दिवसात बघून त्याला लक्षात होतं की कुठलं कुठे आहे. सो ही खूप मोठी स्किल आहे, तर ही आपल्याला कल्टिवेट केली पाहिजे आणि या स्किलमधनं मग त्याला शिकवलं पाहिजे. त्याला जर मी नॉर्मल फळा आणि खडू घेऊन शिकवलं तर तो नाही शिकणार आहे, कारण ती त्याची पद्धतच नाहीये शिकायची. काही सगळ्यात मोठा जो त्या आईवडिलांना एक काय म्हणतात ते खरंच ती खूप मोठं टेन्शन जे असतं न्यूरोडायव्हर्जनचं ते कुठलं असतं? म्हणजे त्यांचं ते इंडिपेंडेंट
नाहीयेत ह्या गोष्टीचं, की अजून काही असतं? स्वतःची काळजी ते आमच्या नंतर किंवा आम्ही नसताना कशी घेऊ शकतील, हे सर्वात महत्त्वाचं कन्सर्न असतं. आणि मेनली म्हणजे त्यांना गुड टच, बॅड टच कसा कळणार. म्हणजे मुलींच्या स्ट्रेंजर, बाबतीत. मुलींच्या बाबतीत, इव्हन मुलांच्या बाबतीत आय वुड हम्म. से, की स्ट्रेंजर कोण आहे आणि ट्रस्टवर्दी कोण आहे, कोणाला जवळ येऊ द्यायचं, कोणाला जवळ नाही येऊ द्यायचं, कोणी हात लावला तर चालेल, कोणी हात लावला तर नाही चालणार, हे कसं कळणार. हा खूप मोठा स्ट्रेस असतो पेरेंट्सना. बरोबर. म्हणजे ज्या मुली न्यूरोडायव्हर्जंट असतात त्यांच्या आईवडिलांना तर म्हणजे भयानक स्ट्रेस असेल. जेव्हा प्युबर्टी हिट होईल तेव्हा मग पुढे काय? मग तिला मग असे तुला प्रश्न येतात ना, की म्हणजे कशी राहील ही जेव्हा हिची प्युबर्टी येईल, जेव्हा तिला पिरियड सुरू होतील, स्वतःची काळजी कशी घेऊ शकेल, कसं ओळखू शकेल कोण आजूबाजूला आपले आहे जे विश्वासू आहे, की आपल्याला जवळ येऊ दिलं तर चालणार आहे. हा खूप मोठा कन्सर्न असतो त्यांना. मी आपण अज्युम करतो ॲज पेरेंट्स की आपण आहोत आपल्या मुलांची काळजी घ्यायला, पण म्हणजे वी नेव्हर नो ना. सो ही भीती न्यूरो डायव्हर्जन मुलांच्या पेरेंट्समध्ये खूप वेगळ्या लेव्हलला असते. म्हणजे माझ्याकडे येऊन हे असे पेरेंट्स ॲक्च्युली पाहिलंय मी, की ते रडू येतं त्यांच्या डोळ्यामध्ये हे जेव्हा ते इमॅजिन करतात की पुढे काय, आम्ही नसताना काय. आणि ह्यांचं कधी ते नॉर्मल लाईफ ते जगू शकत नाही. म्हणजे लग्न किंवा हे ते त्यांच्या आयुष्यात ते कधी ते होऊ शकत असं नाही. नाहीये, जगू शकतात, अगदी व्यवस्थित जगू शकतात. अगेन ते स्पेक्ट्रमवर कुठे आहेत ह्याच्यावर डिपेंड करतं, किती इंडिपेंडेंट आहेत, किती डिपेंडेंट आहेत ह्याच्यावर डिपेंड करतं, पण व्यवस्थित करू शकतात, व्यवस्थित करू शकतात लग्न. थोडक्यात सोसायटीने त्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि जे आपण आणि त्यांना टर्म्स देतो हां, तर ते न देता, कारण की ते सगळे निगेटिव्ह आणि टर्म्स आहेत. त्यांना पण तेवढे टूल्स शिकवले पाहिजेत, म्हणजे थ्रू थेरपीज, थ्रू एज्युकेशन, त्या मुलांना सुद्धा जसं त्यांचं वय वाढतं ते टूल्स दिले पाहिजेत, बरोबर. की हो मग आम्हाला आहे कॉन्फिडन्स की तू तुझं करशील मॅनेज. म्हणजे जसं AI वगैरे येते तर ते ह्यांना पण कम्युनिकेशनसाठी जर कुठं मदत करू शकलं तर असं हो, आपल्याला असतात ना, पण. ॲप्स असतात. म्हणजे हा. आपल्या टॅबलेटवरती ॲप्स असतात. एक आवाज नावाची ॲप आहे, ज्याच्या थ्रू ज्या मुलांना जे नॉन व्हर्बल आहेत ते चित्रांच्या थ्रू सेंटेन्स कंप्लीट करू शकतात आणि मग ते ॲप तो सेंटेन्स बोलून दाखवतो समोरच्याला. आमच्याकडे मुलं आहेत शाळेमध्ये जे टॅबलेटवरनं हे ॲप वापरतात आणि त्या पद्धतीने ते कम्युनिकेट करतात, की आय एम टायर्ड, आय वॉन्ट टू गो होम, अशा पद्धतीच्या गोष्टी ते आम्हाला चित्र सिलेक्ट करून सांगतात. हे भारी आहे. म्हणजे मग हो. हे असं वर्बल नाही तर मग ह्या वेळी ते येस, कम्युनिकेट सो करू शकतात. व्हिज्युअल एड न्यूरोडायव्हर्जन मुलांना खूप चांगलं वर्क करतं. म्हणजे व्हिज्युअली चित्रांच्या थ्रू त्यांना दाखवणं, की तुझा दिवस कसा असणार आहे. की सकाळी तू उठणार आहेस, की एक उठलेल्या मुलाचं चित्र, ब्रश करायचा आहे, अंघोळ करायची आहे, मग कुठेतरी आपल्याला पार्कमध्ये जायचं आहे किंवा शाळेत जायचं, जे काय आहे. सो जर चित्रांथ्रू आपण त्यांना दाखवलं तर ते तयार खूप चांगले होतात पुढची ॲक्टिव्हिटी ॲक्सेप्ट करायला. बरोबर. लहान न्यूरोडायव्हर्जन मुलांचा प्रॉब्लेम कुठे असतो? बदल ॲक्सेप्ट करण्यामध्ये. की मी बरोबर. सोमवार ते शुक्रवार सकाळी उठल्यावरती शाळेत जाते, पण शनिवार रविवार मी उठल्यावरती नाही जात शाळेत, किंवा मी कुठल्या तरी म्युझिक क्लासला जाते किंवा ड्रॉइंग क्लासला जाते. हा बदल आहे, हा मी नाही ॲक्सेप्ट करणार. पण बरोबर. हा जर मी शुक्रवारपासून त्यांना सांगत झाले, की उद्या सकाळी उठल्यावरती आपल्याला ब्रश करायचा आहे, ब्रेकफास्ट करायचा आहे, मग ड्रॉइंग करायला जायचं आहे, तर तो ॲक्सेप्टेबल होऊ शकतो. की ते काही काही आई वडील ज्यांना कळतात की आपल्या मुलाला हे सगळे आजार आहेत किंवा आजार पण नाही म्हणता यायचं, आपला मुलगा थोडासा वेगळा आहे, तर मग त्याला ते अनाथ आश्रमाची इथं नेऊन सोडतात किंवा रस्त्यावरती सोडून देतात. आणि हे फारच वाईट आहे. कारण की त्यांना कुठेतरी असं पण वाटत असतं की आता ह्यांचं आयुष्य असंच राहणार, ना ह्यांना कुठून शाळेत घेणार आहे, ना ह्यांच्यासाठी काही आपण वेगळं करू शकतो. आणि मग मग ते हे डिसिजन घेतात. तर मग हे ह्याच्यामुळेच घेत असतील का कदाचित, की स्कूल्स चांगल्या नाहीयेत किंवा त्यांना ऍक्सेप्ट नाही करत समाजात? काय हो, वाटतं म्हणजे तुला? हा एक फॅक्टर आहे, की समाजामध्ये ॲक्सेप्ट करत नाही, हा सर्वात मोठा फॅक्टर आहे ॲक्च्युली. कारण आज आपल्या आपल्या देशामध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये आपण खूप विचार करतो, आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतील बरोबर. या गोष्टीचा. सो समाजामध्ये ॲक्सेप्टन्सला प्रॉब्लेम येईल, हा नक्कीच मेन गोष्ट आहे, की ज्यांनी त्यांना ती भीती असू शकते, की मे बी नाही आपण वाढवू शकणार या मुलाला. तसंही अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर मे बी तेवढं इकॉनॉमिकली अवेलेबल नाही आहे. इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, NGOज पण आहेत जे जे अशा मुलांची काळजी घेऊ शकतात, त्यांना थेरपीज देऊ शकतात. पण माहिती नसतं की इकॉनॉमिकली अवेलेबल आहे का नाही, म्हणजे बरोबर. पैसे पुरतील का नाही थोडक्यात. तर तशा गोष्टी पण अवेलेबल आहेत, बऱ्याच आहेत, बरेच NGOज पण आहेत जे सपोर्ट करतात. ऑफकोर्स
सगळ्यांना कदाचित नाही करू शकत, तेवढी आपल्याकडे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, पण बऱ्यापैकी आहेत NGOs जे सपोर्ट करू शकतात तुम्हाला. आणि बरीच सूट असते. सो न्यूरोडायव्हर्जन मुलासाठी आपण डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट करून घेऊ शकतो, जे नॉर्मली डिसेबल्ड लोकांना मिळतं. आणि त्याच्या थ्रू आपण खूप एलिजिबल होतो बाकी गोष्टींमध्ये सूट मिळण्यासाठी. म्हणजे स्विमिंग लेसन्स असतील तर ते कमी किमतीत होतात, किंवा शाळा असतील त्या कमी किमतीत आपल्याला देतात. पण शाळांमध्ये अशी मुलं घेतली जातात? खरं तर शाळेला, नॉर्मल शाळांना कंपल्सरी असतं की तुमच्या शाळेमध्ये, वर्गामध्ये स्पेशल मूल हे असलंच पाहिजे. कारण बऱ्याच CBSE असो अशा बोर्ड्सना स्पेशल एज्युकेटर त्यांच्या पेरोलवरती असणं हे कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे त्यांच्यासाठी सेपरेट ते शिकवतात. हां, म्हणजे स्पेशल एज्युकेटर असणं. ओके. नॉट नेसेसरीली की त्यांचे प्रत्येक वर्ग वेगळे होतील, पण त्या व्यक्तीला केटर करण्यासाठी. पण आता अगेन सोपं नाहीये. सो एखाद्या न्यूरोडायव्हर्जन मुलाला डिपेंडिंग ऑन तो कुठे आहे स्पेक्ट्रमवरती किती मदत लागणार आहे हे डिपेंड करतं. सो प्रत्येक शाळेला ते शक्य होईल असं नाही, कारण ते तेवढं इकॉनॉमिकली नसतं. बरोबर. पण गरजेचं आहे म्हणजे ठेवणं. ताई, तुझ्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज होत्या की म्हणजे तुझी तिकडची फॅमिली पण, म्हणजे माहेरकडची फॅमिली पण सगळे एंटरप्रिनर्स आणि मोठी फॅमिली इकडे पण. तू एक नॉर्मल शाळा चालू करू शकत होती की जी तुला खूप पैसे कमवून देऊ शकणार होती, किंवा 10वी-11वी पर्यंत तू नॉर्मल शाळा जर चालू केली असती तर तू अजून एक मोठा स्टार्टअप झाला असता, आणि तो ते करणं तुला अवघडच नव्हतं. तू हे का चूज केलं? सो अगेन माझे आई वडील खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते लहानपणापासून, मला आठवतं मी लहानपणी खूप चिडायचे या गोष्टीवरती. ते सारखे सांगायचे की तुला ना तुझं पॅशन शोधलं पाहिजे, कारण माझ्या आई वडिलांनी त्यांचं पॅशन शोधलं आणि ते त्याच्यामध्ये काम करतात. सो मला कळतं की जरी कधी कधी काम चांगलं नाही, म्हणजे फायनान्शियली जरी चांगलं नसेल झालं कधीतरी एखाद्या वर्षी, तरी ते इतके इंटरनली फुलफिल्ड असतात की मी काहीतरी काम केलं जे मला मनापासून आवडतं. बेसिकली पॅशनेट आहे मी या कामाबद्दल. सो ते कायम मला असे साधारण एक 25-26 वर्षाची होईसर म्हणायचे की तू तुझं पॅशन शोधलं पाहिजेस. पहिले त्यांना वाटायचं की ते स्विमिंग आहे, आणि मग नंतर वाटायचं इंजिनिअरिंग आहे. सो मी कायम असाच विचार केला की मी फील्डमध्ये अशात जाईन ज्याच्यामध्ये मी माझ्या पॅशनला प्रोफेशन बनवू शकेन. ओके. आणि मला लक्षात आलं की मला स्पेशल मुलांना शिकवणं हे माझं पॅशन आहे. कारण तो जो जॉय आहे, म्हणजे एक एक्झाम्पल होतं की एका पेरेंटनी रात्री 10:30 वाजता फोन केला सांगायला की आज माझा मुलगा आपोआप बाथरूमला गेला, त्यांनी यूज केलं बाथरूम, स्वतःचे कपडे स्वतः घातले, फ्लश केलं. 7 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे न्यूरोटिपिकल मुलासाठी ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. पण त्या न्यूरोडायव्हर्जन पेरेंटला ते इतकं छान वाटलं की शी कुड नॉट कंट्रोल इट, आणि तिने 10:30 वाजता आम्हाला फोन करून सांगितलं की असं असं झालं, आणि मला खूप छान वाटलं. सो ही काइंड ऑफ सक्सेस स्टोरीज तुमच्या ज्या आहेत, ह्या छोट्या छोट्या या अशा सक्सेस स्टोरीज आहेत की आज माझ्या मुलीला जेवताना गुळ नाही द्यायला लागला मला, तिने भाजी पोळी खाल्ली. हे पण एक चांगलं, छोटे इट इज अन अचीवमेंट फॉर अस. शाळेचं नाव काय ठेवलेस ताई तू? बिग लिटिल वर्ल्ड. का बरं असं? म्हणजे एकतर एक खूपच भारी आहे, आणि हे कसं सुचलं तुला? सो त्याचा अर्थ, म्हणजे त्याचा मेन पर्पज ऑफ दॅट नेम इज वी आर गेटिंग लिटिल पीपल रेडी फॉर द बिग वर्ल्ड असा होता. म्हणजे आपली छोटी मुलं, त्यांना आपण या मोठ्या जगासाठी तयार करतो. सो आणि आपली स्पेशल छोटी मुलं आहेत, सो त्यांना आपल्याला खूप काळजीपूर्वक तयार करायला पाहिजे या जगासाठी. काय वेगळं आहे म्हणजे आपल्या स्कूलमध्ये जे ह्या मुलांसाठी काय वेगळ्या, तुला काय म्हणजे तू काय विचार केला की आपण ही स्कूल चालू करू, पण ती वेगळी कशी असेल बाकीच्या स्कूल्स, आणि ह्यांच्यामध्ये काय फरक होता? स्पेशल मुलांना ना अटेन्शन जास्त द्यायला लागतं. वन ऑन वन एखाद्या मुलाबरोबर जर मी ऍक्टिव्हिटी केली नाही तर मला कळणार नाही की त्याला कन्सेप्ट समजलाय का नाही, जे नॉर्मल शाळांमध्ये शक्य नसतं. कारण एका वर्गात 40 मुलं असतात ऍटलिस्ट. सो प्रत्येक मुलाबरोबर जर शिक्षक बसला तर तेवढा वेळच नाहीये, म्हणजे बरोबर, शिक्षकांकडे सुद्धा. सो काही चूक नाहीये त्याच्यामध्ये. सो आम्ही इथे 5च मुलं देतो पर टीचर. सो रोज टीचरचा प्रत्येक मुलाबरोबर वन ऑन वन टाइम होतो. म्हणजे टीचरला कळतं की लक्षात आलंय का नाही, कन्सेप्ट समजलाय का नाही. आणि आपण प्रत्येक मुलाचा एक इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम तयार करतो की करिक्युलम असेल सपोज एक 200 स्किल्स फॉर एक्झाम्पल. प्री स्कूलचा करिक्युलम आहे एक 200 स्किल्स. त्यातल्या पुढचे 6 महिने मी या 25 स्किल्स वरती फोकस करणार आहे. सो स्किल्स शिकवले जातात तिथं. स्किल्स शिकवले जातात तिथे.
येस. मग हे 25 स्किल्स तू ते क्वार्टरली मध्ये डिवाइड केले जातात का? 6 मंथली युजली, कारण की तेवढा वेळही द्यायला लागतो फरक कळायला. म्हणजे स्पेशल मुलांना पहिले म्हणजे टीचरचं इन्स्ट्रक्शन फॉलो करता यायला पाहिजे. पहिले त्यांनी टीचरला ट्रस्ट केलं पाहिजे, टीचर बरोबर तेवढं बॉन्डिंग झालं पाहिजे, मग ते इन्स्ट्रक्शन फॉलो करतात आणि मग ते कन्सेप्ट समजतात. कसं शिकवलं जातं? म्हणजे एखादी स्किल जर शिकवायची तर ते स्किल्स कुठले असतात आणि ते कसे शिकवले जातात वेगळ्या पद्धतीने? म्हणजे फॉर अगदी बेसिक म्हटलं तर कलर आयडेंटिफिकेशन ही खूप बेसिक स्किल आहे. सो ही स्किल सुद्धा आपण प्रत्येक सेम वयाच्या 2 मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवावी लागते. नॉट नेसेसरीली ते सिमिलर ह्यांनीच शिकतील. काही मुलं फ्लॅश कार्ड थ्रू शिकतात, की फ्लॅश कार्डवरती जर मी रेड कलर दाखवला आणि सांगितलं हा लाल आहे, तर त्यांना लक्षात येतं. पण काही मुलांना नाही लक्षात येत. मग मला खेळांच्या थ्रू शिकवायला लागतं. म्हणजे लेगो ब्लॉक्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग असतात. ते मिक्सअप करून ह्याच्यातले लाल आपण वेगळे करू. मग बाहेर गार्डनमध्ये अजून आपल्याला लाल लाल काय दिसतंय, किंवा घरी तुझ्या लाल काय आहे, फ्रीजमध्ये लाल काय आहे, अशा गोष्टीं थ्रू आपल्याला कलर शिकवायला लागतो. आणि प्रत्येक गोष्टीबरोबर ना पॉझिटिव्ह असोसिएशन करायला लागतं, की जर त्या मुलाला वाटलं की नाही ही गोष्ट जरा प्रेशर होतंय माझ्यावरती खूप, तर ते हिंड्रन्स त्या मुलाचा ती गोष्ट करण्यामध्ये खूप जास्ती असणार आहे. स्पेसिफिकली हा दिसतो आपल्याला रायटिंगमध्ये. स्पेशल मुलांना युजली हिंड्रन्स असतो की मी पेन पकडून ते सुद्धा व्यवस्थित ग्रिपमध्ये त्याला तेवढं प्रेशर अप्लाय करून कंट्रोल्ड लाईनी मारणं हे खूप काम आहे. मला नाही करायचंय. आपल्याला ते नुसतं एवढं एवढं दिसतंय, तेवढी एक गोष्ट आहे. तर त्यांना स्टेप्स मध्ये दिसतं ते. त्याच्यामध्ये ते एवढ्या स्टेप्स दिसतात की ओके पहिले तर मी असं नाही धरू शकत, मला असंच धरायला पाहिजे, मग माझी ही बोटं खालीच पाहिजे, मग मला एवढंच प्रेशर त्या पेन्सिलवर द्यायला पाहिजे, नाही तर त्याचं टोक तुटतं. आणि अशीच ती लाईन ओढली पाहिजे, मगच त्याच्यातनं काहीतरी मिनिंगफुल येतं. आणि एकच लाईन ओढून नाही, मला मल्टिपल लाईन्स ओढल्या पाहिजेत, मगच काहीतरी मिनिंगफुल अक्षर बनतं. सो ह्या खूप स्टेप्स आहेत. आपल्याला हे ब्रेकडाऊन केलं पाहिजे आणि या प्रत्येक स्टेप त्यांना शिकवली पाहिजे. ओके, सो हे असं इथपर्यंत शिकवलं. सर्वात पहिले आपण ग्रिपवर काम करतो, कारण सर्वात पहिली लहान मुलांची ग्रिप अशी असते. बरोबर. क्रेयॉन दिल्यावरती एकदम लहान तानबाळ असं धरतं आणि असं असं स्क्रिबल करतं. मग त्याला एका लाईन मध्ये स्क्रिबल करणं, मग त्याच्यातनं तो कंट्रोल येतो, मग ती ग्रिप बदलते हळूहळू, ती अशी होते आणि मग ती अशी होते. एवढं विचार पण नाही करत आपण कॉमनली की आपल्याला म्हणजे हे आठवत पण नाही हे कसं शिकलोय किंवा हो. हे खरंच खूप मोठं काम करीत आहे तू. म्हणजे असं, आणि हे स्कूल्स असं कमी आहेत पुण्यात. आहेत तशा कमी आहेत पण आहेत. मग हे आता तू हे वाढवतीयस पण म्हणजे तर तिथं काय वेगळं असणार आहे? सो आत्तापर्यंत ते प्री स्कूल होतं. आता आपण 1ली ते 4थी पण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. सो प्रायमरी इयर्सचं एज्युकेशन म्हणजे ह्याच्यातलं सर्वात इंटरेस्टिंग पार्ट माझ्यासाठी हा होता करिक्युलम तयार करणं फ्रॉम म्हणजे स्क्रॅच. म्हणजे 1ली मध्ये आपण हे काय काय बोर्ड्सनी शिकवणार? वगैरे नाही दिलेलं आहे हे पूर्ण ह्या आहे त्याला मुलांसाठी. गायडन्स आहे. ओपन स्कूलिंग मध्ये बऱ्याच गायडन्स आहे. प्लस तुम्ही बाकी बोर्ड्सचं पण जे काय अप्लाय होतं ते घेऊ शकता नॉलेज तुमच्या फील्डमध्ये. सो त्याच्यावरती बेस तुम्ही तुमचा करिक्युलम तयार करणं, की माझ्या मुलांना 1ली झाली म्हणजे काय काय येते, 2री झाली म्हणजे काय काय येते. सो ही खूप इंटरेस्टिंग स्टेप होती करिक्युलम क्रिएट करण्यामध्ये. हो, म्हणजे त्याच्यामध्ये ते आणि आपण थोडं स्पोर्ट्स आणि म्युझिक अशा गोष्टी ह्यांना सब्जेक्ट्स वगैरे नसतात? आहेत ना, सब्जेक्ट्स आहेत. नॉर्मल सब्जेक्ट्स आहेत. फक्त हिस्ट्री, जिओग्राफी असे थोड्या उशिरा सुरू होतात. तर तुझ्या मते USP काय आहेत आपल्या स्कूलमध्ये? वन ऑन वन अटेन्शन, इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम आणि लर्निंग थ्रू प्ले. सो जे तू लहानपणी शिकली ते थोडक्यात तू इथे इम्प्लिमेंट केलं. एक्झॅक्टली. हो, माझं लहानपण मी रेप्लिकेट करते इथे. सो ज्या मुलांना हे डिटेक्ट झालंय आणि त्यांच्या आईला किंवा वडिलांना म्हणजे आई वडिलांना त्यांना स्कूलला नाही पाठवता येते, तरी त्यांनी घरी त्याचा अभ्यास कसा घेतला गेला पाहिजे, तर काय काय केलं पाहिजे घरी की त्याला ते बेसिक नॉलेज तरी कळेल, तर तुला काय वाटतं? सर्वात पहिले म्हणजे व्हिज्युअल सपोर्ट. न्यूरोडायव्हर्जंट मुलं व्हिज्युअल सपोर्टला प्रचंड चांगला रिस्पॉन्ड करतात. म्हणजे जे काय त्याची दिनचर्या आहे त्या मुलाची ती तुम्ही पिक्टोरियली त्याला दाखवा, किंवा जो काय बदल होणार आहे त्याच्या दिनचर्येमध्ये किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो तुम्ही त्याला पिक्टोरियली दाखवा. एवढं पण की अगदी तुम्ही त्याला घेऊन ट्रिपला चाललाय किंवा एखाद्या जंगल सफारीला चाललाय, डोंगरावर चाललाय, त्याचे पिक्चर दाखवा की आपण उद्या सकाळी उठल्यावर इथे जाणार आहोत, इथे असं असं खायला असणार आहे, मग हे आपल्याला नुसतं घेऊन बघायचं आहे, नुसतं ट्राय करून बघायचं आहे, नाही आवडलं तर नाही. सो आधी तयार करणं
व्हिज्युअल सपोर्टनी असेल किंवा वर्ड्सनी असेल, ह्याचा प्रचंड उपयोग होतो ऑन द स्पॉटचं टँट्रम कमी करण्यासाठी. ओके. सो हे नक्की ट्राईड अँड टेस्टेड मेथड आहे. प्लस फॉर्च्युनेटली आपण अशा काळात राहतो की आपल्याला इंटरनेट ॲक्सेस खूप इझी आहे. सो अशा पद्धतीचा सपोर्ट हा प्रचंड ऑनलाईन अवेलेबल आहे. खूप व्हिडिओज आहेत अवेलेबल. आणि थेरपीज सुरू करणं, स्पीच थेरपी असो, ऑक्युपेशनल थेरपी असो, बिहेवियरल थेरपी असो, हे सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे म्हणजे हे प्रोफेशनल लोक आहेत जे शिकलेत की अशा मुलांना या गोष्टींमध्ये कसं हेल्प करता येईल. बरोबर. सो आपल्याला त्यांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. सो हे थेरपीचा किती दिवसांनी फरक पडतो का असं काही टाइम लिमिट असं नाहीये? टाइम लिमिट आहे, पण प्रत्येक गोष्ट स्पेशल मुलाला फरक दिसण्यासाठी आय वुड से आपल्याला 4 ते 6 महिने हे द्यायलाच लागतात. म्हणजे जरी तो शाळेत आला, आमच्या शाळेत जरी आला, तरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल दिसायला तुम्हाला 4 ते 6 महिने थांबायलाच लागतं. पहिले 2 महिने इज ओनली आमची दोस्ती होणं, बाकी काही नाही. बरोबर. त्याच्यानंतर प्रोग्रेस सुरू होतो. अशी काही सक्सेस स्टोरीज आहेत म्हणजे तू 1-2 सांगितले, हो. पण असं अजून कुठले सांगू शकतेस की स्कूलमध्ये आल्याच्या आधी तो असा होता, नंतर तो हो, असं म्हणजे काही काही मुलं आहेत ज्यांना खूप रायटिंगचा हिंड्रन्स होता, की पेन आणि वही दिसली किंवा पाटी आणि पेन्सिल दिसलं की ते पळूनच जायचे, की नाही मला लिहायचंच नाहीये, म्हणजे हे काहीतरी डेंजर ॲक्टिव्हिटी आहे ही. सो त्यांना त्या स्टेटपासून की ओके आता आपल्याला बसून A to F हे लेटर्स लिहायचे आहेत, या स्टेटपर्यंत आणणं इज ऑल्सो सक्सेस फॉर अस. की त्याला त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही निगेटिव्ह वाटत नाही की ओके मी केलं नाही तर मला टीचर ओरडणार आहे किंवा मला कोणीतरी काहीतरी बोलणार आहे किंवा जबरदस्ती बसून करायला लावणार आहे, नाही. सो त्याला ते त्याचा जेव्हा रिसेप्टिव्ह असतो, जेव्हा मूड असतो, तेव्हा तो बसतो आणि ते करतो. सो ही खूप मोठी सक्सेस स्टोरी आहे आमच्यासाठी. बरे. एखाद्या आई-वडिलांनी तुला असं रिव्ह्यू कळवलंय की ज्यांनी तू खूप इमोशनल झालीस? आत्ताच एकांनी सांगितलं होतं की सडनली घरी त्याचं इंटरॅक्शन मुलाचं खूप वाढलंय, की तो आमच्याशी गप्पा मारतो, आम्हाला सांगतो, म्हणजे जरी ते 1-2 शब्दात असेल, सांगतो की शाळेमध्ये काय केलं, किंवा त्याला जर मी काहीतरी नवीन कपडे घातले तर त्यांनी नोटीस केलं की नवीन कपडे घातलेत वगैरे आईनी असं. सो ह्या अशा पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन्स त्यांनी घरी सुरू केले. सो त्यांना ते खूपच छान वाटलं. त्यांना वाटलं की ओके आमचं थोडंसं नॉर्मल होतं असं वाटतंय आम्हाला इंटरॅक्शन. केवढं भारी ना, म्हणजे की ह्या गोष्टींचा आपण विचार पण नाही हो, करत हो. आणि हे कुणासाठी तरी हे सक्सेस असू शकतं की, आणि त्यात त्यांचं इमोशनली ते भारी वाटतं त्यांना. तर आता नवीन स्कूल कुठे करणार आहे तू? म्हणजे ते आहे लोकांना कोथरूड एरियामध्येच आहे. आपण सो मग पुण्यातच. हो. अच्छा, ते नाही सांगायचं का? फार नको सांगायला, कारण अजून फॉर्मल अग्रीमेंट व्हायचंय, पण कोथरूडमध्येच आहे. नाही म्हणजे तू हे ऑड स्कूल तर चालू केलीच एक वेगळी, पण त्याच्या पलीकड तू तुझ्या मुलांना पण एक असं वेगळ्या पद्धतीने शिकवते. म्हणजे ते मला तू सांगत होती की स्लीप ट्रेनिंग वगैरे, तो काय विषय जरा सांग बरं, काय खूप नक्की? कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. सो माझी दोन्ही मुलांना मी ते 6 महिन्याचे असताना स्लीप ट्रेन केलं. तर स्लीप ट्रेन म्हणजे ते तेव्हापासून त्यांच्या खोल्यांमध्ये आपापले झोपतात. हा सो ट्रेनिंग वगैरे म्हणजे हे का सुचलं तुला की असं करावं? सो ॲक्च्युली माझा मोठा मुलगा अतिशय घाणेरडा झोपायचा, म्हणजे तो झोपायचाच नाही ॲक्च्युली. पूर्ण रात्र 6 महिन्याचा होईस्तोवर म्हणजे आम्हाला आठवतंय की मी मांडी घालून बसलेली असायचे आणि तो माझ्या मांडीवर असायचा. तरच तो झोपायचा, नाहीतर तो नाही झोपायचा. दर 30 मिनिटाला तो उठायचा. सो ऑफकोर्स आपल्या Instagram AIनी मला दाखवलं होतं तेव्हा की तुम्हाला स्लीप ट्रेनिंगची गरज आहे. सो तेव्हा मी पाहिलं आणि वाचलं त्याच्याबद्दल बरंच, आणि मला ओके वाटलं ते. माझ्या आता हे खूप पर्सनल डिसिजन आहे. माझ्या लाईफस्टाईलसाठी किंवा माझ्या फॅमिली डायनामिक्ससाठी मला ते ओके वाटलं की करायला पाहिजे आपल्याला, म्हणून आम्ही ते इम्प्लिमेंट केलं. ऑफकोर्स ते डिफिकल्ट होतं खूप. काय असतं ते? आणि म्हणजे आपल्याला त्या मुलाला ना त्याचं झोपवणं, म्हणजे फ्रॉम अ स्टेट ऑफ, आपण कसे गादीवर एकदा आपलं ब्रश केला, कपडे बदलले, फोनवर काय स्क्रोल करायचंय केलं, आडवे झालो, पांघरून घेतलं की आपण त्या स्टेजवर जातो की आता आपल्याला डोळे बंद करायचे. हे त्या मुलाला शिकवणं की ओके आपण आता सगळं केलेलं आहे, पांघरून घेऊन आपण आपल्या क्रिबमध्ये किंवा आपल्या बेडमध्ये आहोत, आता आपल्याला झोपायचंय. ही गोष्ट शिकवणं. तर ह्याच्यामध्ये थोडंसं क्राईंग इन्व्हॉल्व्ड असतं. तर मी ह्याला जस्टिफाय करायला कायम असं म्हणते की एखाद्या मुलाला तुम्ही शाळेत सोडता पहिल्या दिवशी, तर ते रडतं. बरोबर. पहिला आठवडाभर रडतं.
उलटी पण करतं बरेचदा शाळेमध्ये. असं बरेचदा फोन येतो की टीचर्सचा फोन येतो, बसतच नाहीये पेरेंट, तुम्ही येऊन बसा. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी थांबवता का त्याला शाळेत पाठवणं जस्ट बिकॉज तो खूप रडला पहिल्या दिवशी? मग हे सुद्धा एक हॅबिट चेंज आहे. किंवा एखाद्या मुलाची तुम्हाला दुधाची बाटली सोडवायची आहे. मोठा झालाय, बाटली सोडवायची आहे आणि भांड्यातनंच दूध पाजायचंय. पहिले 4-5 दिवस तो रडतो, तो काही खात पीत नाही. मग तुम्ही लगेच केव करता आणि तुम्ही लगेच बाटली देता का? नाही. यू स्टे कन्सिस्टंट. सिमिलरली या गोष्टीमध्ये पण जर थोडी रडारड झाली इनिशियली, यू स्टे कन्सिस्टंट आणि मग तुम्हाला रिझल्ट दिसतात. आता ऑफकोर्स ह्याला बऱ्याच पद्धती आहेत ज्याच्यामध्ये थोडं जास्ती सपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये कमी रडणं आणि ते इंटरनेटवरती सगळ्यांना मिळतं. सो प्रत्येक जण आपापल्याला जे फॅमिलीला जे सूट करतं ती मेथड काय स्टेप्स होत्या ते फॉलो करायला स्लीप ट्रेनिंग शिकवताना? रुटीन सेट करणं ही सर्वात महत्वाची स्टेप होती. की झोपायला जाणं ही एक 7 ते 8 स्टेप्सची प्रोसेस आहे. म्हणजे पहिले मी खोलीत जाणार माझ्या, मग मी काय कपडे असतील, डायपर असेल ते चेंज करणार, मग मी ब्रश करणार, मग साऊंड मशीन असतं व्हाईट नॉईजचं अगदी तान्ह्या बाळांसाठी, ते चालू होणार. मग मी एखादं पुस्तक वाचीन, काहीही पुस्तक असेल, ते कवितांचं पुस्तक असेल, गुड नाईट स्टोरी असेल, आणि मग मी दिवे बंद करीन, मग मी माझ्या क्रिबमध्ये जाईन आणि मग मी झोपीन. सो ही स्टेप लिटरली फॉलोइंग इट टू द टी, या सगळ्या स्टेप, हे एक रुटीन सेट करणं ही महत्वाची स्टेप आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्या मुलाला झोपू देणं. म्हणजे त्याच्यामध्ये तो ऑब्व्हियसली थोडासा रडणार आहे, तो बोलवणार आहे, मला मदत हवी आहे मला. सो त्याच्यामध्ये शक्य आहे तेवढी मदत करणं. कधी कधी त्याला जेंटली नुसतं थोपटून इन्स्टेड ऑफ कम्प्लिटली अंगावर घेऊन झोपवणं किंवा मांडीवर घेऊन झोपवणं. म्हणजे मी त्याला कायम म्हणते की आपण जे मांडीवर घेऊन असं हलवतो, आपण ऑलमोस्ट त्या मुलाला बेशुद्ध करून झोपवणं. डोकं हलत असं असतं. पण याला आपण नुसतं थोपटवून झोपवणं, ऑफकोर्स त्याच्यामध्ये तो रडणार आहे आणि हे खूप मोठी परीक्षा असते ॲज अ पेरेंट. हा, त्याला भीती वाटली कारण की काळजी पण असते ना, ते आई म्हणून मग लांब ठेवायचा. हा, बरोबर. सो या सगळ्या ओव्हरकम करणं ही दुसरी स्टेप असते. पण जर तुम्ही कन्सिस्टंट असला, लाईक एनी अदर प्रोसेस, शाळेला पाठवणं, भाजीपोळी खायला घालणं, दुधाची बाटली सोडवणं, अशा सगळ्या गोष्टींसाठी किंवा पॉटी ट्रेनिंग, तुम्ही कन्सिस्टंट असला तर तुम्हाला 4थ्या ते 5व्या दिवशी रिझल्ट दिसतात. हे मूल नाही रडत, त्याला लक्षात येतं की ओके, मी आता गोष्ट वाचली आहे, ब्रश केलाय, व्हाईट नॉईज चालू आहे, दिवे बंद आहेत, आता मला झोपायचंय. सो तू हे कधीपासून शिकवायला चालू केलं? ते दोघं 6 महिन्याचे होते माझी मुलं. मग ते किती दिवस लागले? 3-4 दिवस. हा, 3-4 दिवस. पण तुला झोप लागायची का म्हणजे ते झोपल्यावरती? 3-4 दिवस नव्हती लागली. पहिले ऍक्च्युली महिनाभर नव्हती, कारण तो बेबी मॉनिटर चालू असायचा. मग मी सारखी बघायचे की ओके उठलाय का, चालू आहे ना बेबी मॉनिटर, ऐकू येतंय ना मला. पण मग नंतर मला सवय झाली. त्याचा काय फायदा झाला? आता ते त्यांना रेस्टफुल झोप त्यांची मिळायला लागली. पहिली म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जी गरज आहे, जी त्यांना 10 ते 11 तास झोपेची गरज असते सलग, ती त्यांना मिळायला लागली. मला रेस्टफुल झोप मिळायला लागली. सो मी जागी झाल्यावरती मी खूप हॅपी आई होते. हा, म्हणजे प्रत्येक आईचं तेच पाहिजे. म्हणजे मी माझ्या दीदीचं पाहिलं की बाळ जर रात्री उठलं किंवा रात्री जर ते झोप म्हणजे तीच साईडला लागायची, मग ते पण उठणार, मग दोघींची पण झोप नाही, आणि मग ते दोघी सकाळी चिडचिड करणार. मग मी खूप चिडचिड करायचे. माझंही असं की नाही, मग आता मूड नाही तर मी काहीतरी जंकच खाईन. मग माझ्या हेल्थची काळजी नव्हते घेत मी. सो मी जेव्हा माझी झोप झाली 7 तास परत, मी पण अशी एक हॅपी माणूस म्हणून झाले. मग मलाही वेळ मिळायचा, कारण माझी मुलं 7 वाजता झोपायची मग रात्री. सो त्याच्यानंतर मला माझ्या नवऱ्याबरोबर असेल, बाकी इनलॉज किंवा माझे आई वडील असतील त्यांच्याबरोबर वेळ मिळायचा, कम्युनिटी बरोबर सोशलाइज करायला. सो हे सगळे पॉझिटिव्ह गोष्टी माझ्यामध्ये झाल्या. आणि आता ते मोठे आहेत दोघं, पण ते त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये झोपतात अजूनही. आता ते मोठे झाल्यामुळे त्यांना लागते माझी मदत की आई तू थोडा वेळ बस, झोप येऊस्तोवर वगैरे. पण नंतर ते त्यांचे असतात त्यांच्या खोलींमध्ये. आता त्यांना सवय झाली. आणि ह्याचा सर्वात जास्ती उपयोग झाला होता जेव्हा मला कोविड झाला होता. मला आणि माझ्या हसबंड दोघांना कोविड झाला होता आणि आम्ही दोघंही आयसोलेटेड होतो. फर्स्ट वेव्ह मध्ये होता, सो जास्ती माहिती नव्हती तेव्हा कोविड बद्दल. आणि तेव्हा आमचा मूल लहान होता, मुलगा. सो त्याची काळजी ही कम्प्लिटली माझ्या इनलॉजवर आली होती तेव्हा. आणि तेव्हा त्याची झोप व्यवस्थित व्हायची. झोपवणं हे
मेन काम नव्हते, ह्याचं प्रेशर नव्हतं काही. बरोबर, झोपवणं म्हणजे कामच असतं ते हा. लहान बाळाला. सो तो त्यांच्याबरोबर झोपू शकला. माझ्या नणंदबरोबर ती पण असायची तेव्हा. तिलाही ती मेथड कळली. सो ती ते रुटीन फॉलो करायची, व्यवस्थित त्याला झोपवायची. सो तेव्हा ह्याचा आम्हाला प्रचंड उपयोग झाला होता. आता हे सगळं मॉडर्न पॅरेंटिंग मध्ये हम्म. येत आहे ना हे सगळं. मग ह्याच्यामध्ये एक जे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे सगळे पॅरेंट्स फेस करतात हम्म. आता, आणि मी पण माझी ताई असल्यामुळे मला ते मी हम्म. पाहतोय की मुलगा जेवतच नाही, मुलगी जेवतच नाही. हम्म. त्यांना ते रोजच डोसा लागतो, रोजच काहीतरी ते डोश्याच्याच त्या हम्म. पिठामधलं काहीतरी लागतं, किंवा इडलीच खातील किंवा काही, पण मग ते तेवढंच खाणार. हम्म. बाकी काय आपण जसं खायचो लहानपणी, हम्म. की आपल्याला आई, मला तर आठवतंय, सगळंच खायला लावायची, हम्म. पण ते खायचंच. हम्म. असं जे होतं ते आता अवघड का होत चाललंय आजकालच्या पॅरेंट्सला? आय थिंक आपण मिलेनियल पेरेंट्स असे जरा सर्वात बिचारे आहेत ऍज अ कारण की त्यांनाच माहित जनरेशन. नाही. कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडनंही ओरडा खाल्लाय आणि ते मुलांकडनंही ओरडा खात आहेत. अशी एकटी जनरेशन आहे मिलेनियल पेरेंट्सची, जे दोन्ही बाजूनी असं सँडविच झालेत बिचारे. कारण की त्यांनाच माहित नाही की खायचं काय नक्की. हो. पण आय थिंक आपण असे आय वुड से की मिलेनियल पेरेंट्स थोडे सॉफ्टीज पण आहेत, की म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांबरोबर मैत्री करायची बेसिकली. बरोबर. थोडं चांगलं रिलेशनशिप हवंय त्यांना पुढच्या पिढीबरोबर. प्लस फादर्स पण इक्वली इन्व्हॉल्ड असतात इन रेझिंग चिल्ड्रन. सो त्यांना अशी त्यात ते आले वी आर बोथ आर प्रेग्नेंट असं. दॅट इज नॉट ट्रू. पण पेरेंटिंग, येस, वी आर बोथ पेरेंटिंग, दॅट इज ट्रू. पण सो बेसिकली त्यांना ती फॅमिली क्रिएट करायची. इमोशनल आहेत आय फील मिलेनियल जी आत्ताची जनरेशन आहे पेरेंट्सची. पण मग सो जमत म्हणून का त्यांना नाही? थोडंसं सॉफ्टली घ्यायचं असतं, जे आपल्या आधीचा अप्रोच होता की खाल्लं नाहीस तर फटके पडतील. पण त्यांनी तसं- सगळं खायला जात होतं ना, असे पण त्याला प्रॉब्लेम्स पण होत मेथड्स नव्हते ना. आहेत दुसऱ्या. अगेन कन्सिस्टन्सी ही मेथड आहे. जर तुम्ही डाएट बदललं तुमच्या मुलाचं, तर तो 2 दिवस नाही खाणार आहे. ठीक आहे, त्याच्याकडे तेवढे न्यूट्रिएंट्स आहेत की तो 2 दिवस नाही खाल्ला तर तो राहू शकतो व्यवस्थित. आणि लहान मुलं खूप इंट्युटिव्ह इटर्स असतात. त्यांना जेव्हा भूक लागते ना, तेव्हा ते जे समोर देऊ ते खातील. पण भूक लागली असेल तर. बरोबर. भूक लागलेली नसताना जर तुम्ही खायला दिलं तर ते प्रेफरन्स सांगणार आहेत की मला हेच पाहिजे, मला असंच पाहिजे, याच कलरमध्ये पाहिजे, डोसाच पाहिजे, पिझ्झाच पाहिजे. पण भूक लागलेली, तुम्ही थांबलं पाहिजे त्या मुलाला भूक लागेपर्यंत. पण मग चपाती भाजी नाही खात, वरच सगळं आवडतं सगळ्यांना. अगेन भूक लागू दे, थांबून बघा एक दिवशी, लागू दे अशी कडकडून भूक, खातील, सगळे खातात. थोडस उपरी ठेवून मग खायला. कन्सिस्टन्सी आणि इंट्रोडक्शन, म्हणजे फूड बरोबर रिलेशनशिप. जेव्हा मुलं काय आहेत ना, पेरेंट्सना बघतात की त्यांचं रिलेशनशिप कसं आहे फूड बरोबर. पेरेंट्सच्या इटिंग हॅबिट्स काय आहेत, का पेरेंट्स पण नुसतं पॅकेज फूड खातात, का ते सुद्धा त्यांच्यासमोर पोळी भाजी आवडीने खातात. जे काय असेल ते, पोळी भाजी नसेल तर पोळी भाजी नाही, नॉनव्हेज खात असतील डाएटमुळे, जे काय असेल, जे काय पेरेंट्सना आवडतं हेल्दी होममेड फूड, ते मुलं ऑब्झर्व करतात की आई वडील त्यांना मज्जा येते का खाताना, जरी ती साधी पोळी भाजी आहे किंवा साधं चिकन आहे, एग्ज आहे, जे काय आहे, तर ते रेप्लिकेट करतील. मग त्यांचं रिलेशनशिप विथ फूड त्याच्याने ठरणार आहे. कारण की ते आई वडिलांना रोज बघतात ना 3-4 वेळा खाताना. सगळ्या आयांनी आणि वडिलांनी नीट खाल्लं पाहिजे तर तो मुलगा खाणार थोडक्यात. त्यांनी पण डाएट केलं पाहिजे. ऐकते कधी हेल्दी फूड, येस, हेल्दी. सो आणि ह्या सगळ्यात एक आता जे सगळे आता मिलेनियल जे पॅरेंट्स आहेत ते सगळे वर्किंग आहेत दोघंही. त्यात त्यांना मुलांकडे कसा टाइम देता येत नाही, किंवा तो टाइम भेटत नाही. आणि त्यात जसे आपल्या वेळेस आजी आजोबा वगैरे होते, पण आता शक्यतो न्यूक्लिअर फॅमिली जास्त वाढत आहे, तर आजी आजोबा नसतात. मग त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे त्यांच्या मुलांची? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कम्युनिटी, जिथे कुठे आहेत कम्युनिटी बिल्ड केली पाहिजे. की आजूबाजूचे फॅमिलीज, आपल्या वयाचे पेरेंट्स किंवा मुलांच्या शाळेमधले त्यांच्या मित्रांचे पेरेंट्स, त्यांच्याशी दोस्ती करून, कम्युनिटी बिल्ड करून, एकत्र मुलांना आणून एकत्र काहीतरी ॲक्टिव्हिटी केली तर नक्कीच हा पॉझिटिव्ह टाइम स्पेंड होतो मुलांबरोबर. मदत शक्य असेल तिथे मदत घेतली पाहिजे शेजारच्यांची. कारण पेरेंटिंग हे फक्त 2 लोकांचं काम नाही, असं म्हणतात ना की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. आणि पूर्वीच्या काळी ते अवेलेबल होतं, कारण सगळे नातेवाईक जवळ असायचे, सगळे भावंड एकत्र वाढायचे, सगळ्या काकू, आत्या, मामी सगळ्या एकत्र असायच्या सगळ्यांची काळजी घ्यायला. आता तसं नाहीये पॉसिबल. आणि
राईटली सो नाही आहे पॉसिबल. सो जे कोणी आपल्या आजूबाजूला आहे त्यांची मदत घ्यावी, तशी बरोबर. आपली स्वतःची कम्युनिटी बिल्ड करावी. आणि मुलांबरोबर जेव्हा शक्य आहे, ऑफकोर्स रोज मंडे टू फ्रायडे कदाचित शक्य होत नाही, पण जर सॅटर्डे संडे शक्य असेल तर तो जो प्रोडक्टिव्ह वेळ असतो मुलाबरोबर घालवणं, तो घालवला गेला पाहिजे. म्हणजे मुलाबरोबर एकत्र बसून टीव्ही बघणं हा प्रोडक्टिव्ह वेळ नाहीये. बरोबर. मी त्याच्याबरोबर काहीतरी त्याला आवडतं ते खेळले. मी माझ्या मुलाला डायनोसॉर्स आवडतात, तर मी 15 मिनिटं बसून त्याच्याबरोबर नुसतं डायनोसॉरच्या फाईट्स खेळले. तर हा बरोबर. खूप इम्पॅक्टफुल आणि प्रोडक्टिव्ह वेळ आहे बरोबर. त्या मुलासाठी. त्याच्यासोबत असणं गरजेचं नाहीये, ते त्याच्यासोबत पूर्ण प्रेझेंट असणं, बरोबर. प्रेझेंट असणं आणि इंटरॅक्ट करणं त्याच्याबरोबर, हे खूप इम्पॉर्टंट. कारण की मी पाहतोय की आजकाल सगळ्यांचं एक दुसरं एक सगळ्यात मोठा अडचण आहे किंवा तो प्रश्न आहे की स्क्रीन टाइम. सगळ्यांना मुलगा रडायला लागला की फोन द्यायचा आणि नंतर पुन्हा आपणच म्हणायचं की आता हा फार फोन पाहतो किंवा स्क्रीन शिवाय जमतच नाही. मग हे आणि खूप प्रमाण वाढत चाललंय. मग हे तुझ्या कानावरती पण आलं असेल. मग हे कसं अवॉइड करायचं? सो स्क्रीन टाइम आपण आत्ता अशा जगात राहतो ना की आपण नुसतं इकडे तिकडे पाहिलं की आपल्याला स्क्रीन्स दिसणार आहेत. बरोबर. सो आपण काही 100% त्या काही अवॉइड नाही करू शकणार. आणि त्या एक्साइटिंग असतात, फॉर अ बरोबर. रिझन एक्साइटिंग असतात त्या स्क्रीन्स. बरोबर. सो त्याच्या टुवर्ड्स मूल अट्रॅक्ट होणार आहे. सो तो जर आपण डेली लिमिट केला की ओके तू फोन किंवा टॅबलेटपेक्षा तू मोठ्या टीव्हीवरती बघ, म्हणजे तुझे डोळे त्यातल्या त्यात कमी डोळ्यांवरती ताण येईल आणि तू जास्ती अंतर ठेवून बघू शकशील. आणि रोज तू मे बी 20-25 मिनिटं और 30-35 मिनिटं व्हॉट एव्हर यू थिंक इज राईट तुम्ही कॅप केलात त्याला, तर तो इम्पॅक्टफुल होईल. सो मग पूर्ण अवॉइड नाही करायचा, तो फक्त लिमिटेशन ठेवायचं. अगेन माझं कॉल आहे तो की पूर्ण अवॉइड करायची गरज नाही. देर आर पेरेंट्स ज्यांना पॉसिबल आहे की ते पूर्णपणे स्क्रीन टाइम अवॉइड करू शकतात. सो अगेन हे खूप पर्सनलाइज डिसिजन आहे. पण जरी तुम्ही नाही करू शकलात तरी त्यात काही हरकत नाही, इज व्हॉट आय फील. सो मग तुम्ही फक्त रेस्ट्रिक्शन ठेवा की रिस्ट्रिक्शन ठेवा, किती वेळ बघतात आणि काय बघतात. आजी आजोबांचा खूप मोठा रोल असतो नक्कीच. पण ते आता कुठेतरी हरवत चाललेत, तर काय तुला? हो, पण म्हणजे आता ते तशी गरज पण आहे ना, राईट? कारण की बरेच लोक मूव्ह होतात त्यांच्या होमटाऊन पासून लांब मोठ्या सिटीज मध्ये येण्यासाठी. सो आजी आजोबा दरवेळेला असतीलच बरोबर असं नाही. सो पण त्याला काय करू शकतो आपण? मग हे जे संस्कार करायला जे आपल्याला आजी आजोबांनी जास्त केले किंवा ते त्यांचे होते, तर आता ते कसं मुलांना संस्कार कसे द्यायचे? नाही असं नाही की आजी आजोबा जवळ नाही संस्कारच होणार नाही असं नाही. आपल्याला वाढवण्यात चांगलं काम केलंय त्याच आजी आजोबांनी. सो आपल्यामध्ये आहेत ते संस्कार तेवढे आपण देऊ शकतो. त्याच आजी आजोबांनी वाढवलंय ना आपल्याला. मग ते असं स्कूलमध्ये काहीतरी चालू झालं पाहिजे का? काय आजी आजोबांकडून काहीतरी शिक्षण वगैरे असं. नाही पण म्हणजे मी तेच म्हणते ना, तुमच्या नेबरहुड मध्ये जर कोणी सिनियर असतील, कोणाचे तरी आजी आजोबा असतील ना आजूबाजूला, करा मैत्री त्यांच्या बरोबर, स्पेंड करा टाइम त्यांच्या बरोबर. जर तुम्हाला स्वतःच्या आजी आजोबांबरोबर डेली नाही करता येते टाइम स्पेंड, तर काय हरकत आहे ना, कम्युनिटीमध्ये बाकीचे लोक शोधा. तू कसा टाइम नाही देत आहे? तू बिझनेस पण करते, तू घरातलं पण सगळं बघतेस आणि तू पण एक आई आहेस. तू कसा टाइम काढते? एक तर जॉब पूर्ण वेगळं झालं आणि बिझनेस कम्प्लिटली वेगळं झालं. या सगळ्यातून तू कसा टाइम काढते? सो मी म्हटले तसं, मी आय वुडंट से की माझा डेली प्रचंड वेळ होतो त्यांच्याबरोबर स्पेंड, पण जो होतो तो इम्पॅक्टफुल होतो. म्हणजे मी दोघांबरोबर त्यांना जी आवडते ती ऍक्टिव्हिटी करते, 15 ते 20 मिनिटं जरी असेल. एनिवेज इव्हेंच्युअली त्यांना झोपायला शाळेला सोडायला मीच असते बरोबर, पण रिसेप्टिव्ह टाइम जो असतो, खेळणं जे म्हणतो आपण त्यांच्याबरोबर, ते इम्पॅक्टफुल होतं का नाही हे ह्याच्याकडे मी लक्ष देते. की जर माझ्या धाकट्या मुलाला काहीतरी सांगायचंय मला त्याच्या दिवसाबद्दल, तर आय विल मेक शुअर की मी 10 मिनिटं गप्पा मारते त्याच्याशी, की मी त्याला दाखवते की मला खरंच इंटरेस्ट आहे तुझ्या दिवसामध्ये काय झालं. मग कितीही क्षुल्लक असेल ते, की आमच्या शाळेच्या दारावर पाल आली होती वगैरे, क्षुल्लक गोष्ट आहे, पण मग मला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, तुला सांगायचंय मला, सो मला इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये. तसंच माझ्या मोठ्या मुलाला कॉमिक्स वाचायला आवडतं, सो मी त्याच्याबरोबर ते वाचते, इनॅक्ट करून दाखवते त्याला. मग त्याच्याबद्दल आम्ही बोलतो की मग एक कॅप्टन अंडरपॅन्ट्स म्हणून कॉमिक आहे, त्याला ते प्रचंड आवडतं. सो आम्ही त्याला रिअल लाईफ मध्ये आणायला ट्राय करतो. मग आज इथे कॅप्टन अंडरपॅन्ट्स असतात तर त्यांनी काय केलं असतं. सो किती तुम्ही 10 मिनिटं द्या, पण तुम्ही त्या वेळेला इम्पॅक्टफुल करा. बरोबर. सो तर त्या मुलालाही तेवढंच छान वाटतं. म्हणजे दे आर नॉट लुक, त्यांच्याकडे थोडीच घड्याळ आहे की आईनी 1 तास घालवलाच पाहिजे माझ्या बरोबर, त्यांना कुठे कळतंय.
त्यांना तेवढंच इतकं भारी वाटतं की आई येऊन माझ्याशी 10 मिनिटं गप्पा मारल्या. आईची मी एवढ्या गप्पा मारल्या, आईबरोबर मी खेळलो. म्हणजे लहान मुलांचं कधीही ते तुम्हाला येऊन असं नाही सांगत की माझ्याबरोबर थोडा वेळ घालवशील का, ते असं नाही म्हणत. ते म्हणतात माझ्याबरोबर खेळशील का. त्यांचा प्रश्न कायम असाच असतो, बरोबर. माझ्याबरोबर खेळशील का. सो आपण त्यांच्याबरोबर खेळलो पाहिजे. बरोबर, म्हणजे ते टाइम, आपण ते टाइमकडे हम्म. बघतो आणि ते फक्त त्या मोमेंट ते कडे त्या बघतात. ऍक्टिव्हिटीकडे बघतात. तर तुला ह्या सगळ्यातून मग फक्त 1 तास पण म्हणजे जर दिला आपण तरी दिवसातला तरी बास होऊन जातो. इम्पॅक्टफुल असतो तो तेवढा. म्हणजे नाही, मी सांगते तसं की ते काही बसलेले नाहीयेत किती वेळ तुम्ही घालवला आमच्याबरोबर, नाही. नाही, सगळं जे तू सांगतेस नाही कम्प्लिटली असं सगळं नवीनच आहे. आणि कधी म्हणजे कुणीच, तू पहिल्यांदाच मराठीत एकतर पॉडकास्ट देते आणि त्यात एवढं सगळं तू बोलतेय की ह्या विषयांबद्दल तुझ्याकडे बघून एकतर कुणाला माहितच नाहीये की तू हे सगळं करतेस. आता जेव्हा तू हे सगळं करतेस तेव्हा तू ह्याचं विजन काय ठेवलंय, म्हणजे नक्की की हे कुठपर्यंत तू पाहतेस हे सगळं. सो मला बिग लिटिल वर्ल्ड हे एक अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, कम्प्लीट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर बनवायचंच आहे, म्हणजे नक्की ज्याच्यामध्ये काय असणार? फुल टाइम थेरपी सपोर्ट असेल. म्हणजे तुम्ही एकदा मूल आलं की त्याच्यावरती जे काय काम करणं गरजेचं आहे मेडिकली, ते सगळं या सेंटरमध्ये केलं जाईल. स्पीच असेल, ऑक्युपेशनल असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, सगळ्या पद्धतीच्या गोष्टी या अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरमध्ये, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट असेल, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. तसंच प्रायमरी, मिडल स्कूल आणि हायर स्कूल हे आपण सुरू करू. आणि मल्टिपल सेंटर्स इन इंडिया, दॅट इज द विजन. की नॉट जस्ट पुण्यापर्यंत नाही रेस्ट्रिक्ट करायचं आहे आपल्याला, कारण ही या मदतीची गरज सगळीकडे आहे. सो वाय नॉट. सो म्हणजे बिग लिटिल वर्ल्ड थोडक्यात पूर्ण भारतात आपल्याला येस, दॅट वुड बी द विजन. पण खरंच खूप ग्रेट काम करतेस ताई, आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुझ्यासोबत एक पॉडकास्ट करावं या सगळ्या ह्याच्यावरती. असं तुला कसं वाटलं? छान वाटलं. आधी जेवढी नर्वस होते तेवढी नाहीये मी ऍक्च्युली. तरी पण माझे असे पॉडकास्ट एकदम असे वेगळे असतात. पण म्हटलं हा थोडासा टॉपिक खूप हे काय म्हणतात त्याला, सोशल आहे आणि लोकांना त्याच्याबद्दलचा अवेअरनेस माहिती असणं हे सगळं, की हे गोष्टी अशा असतात. तर बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. मला पण भारी वाटतं. येस, मलाही छान वाटलं. ॲज लॉंग एज वी कॅन क्रिएट मोर अवेअरनेस, आय एम हॅपी. नाही, ग्रेट. आणि असं एक काहीतरी चालू करणार आहे की म्हणजे आमच्या सारख्याला, म्हणजे जी सोसायटी आहे त्यांना अवेअरनेस करण्यासाठी की त्यांनी ह्या मुलांसोबत कसं वागलं पाहिजे, ह्याच्यासाठी एक काहीतरी सिलेबस किंवा असं काहीतरी सांग की हा, म्हणजे ते एक खरं तर टिप्स दे. मी बडबड करतच असते भेटू तेव्हा. हा, असे टिप्स दे की बाकीच्या सोसायटीनी जेव्हा पण तुमच्या आजूबाजूला ही मुलं दिसतील त्यांच्यासोबत कसं वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, हे तू जर सांगू शकलीस तर. सो तुम्हाला बेसिक अवघड आहे कळणं गरजा न्यूरोडायव्हर्जन मुलाच्या, मला मान्य, कारण की ते सांगू शकत नाही आणि तुम्हाला दिसतही नाही. पण इन जनरल बेसिक गरजा इज एक स्पेस देणं, की ठीक आहे काहीतरी होतंय, सहन होत नाहीये, फ्रस्ट्रेशन होतंय, सो आपण त्याला धरून काहीतरी शांत करून तो शांत नाही होणार आहे. स्पेस देणं आणि त्या मुलाला नंतर सेल्फ रेग्युलेशन शिकवणं, म्हणजे ब्रीदिंग वरती कंट्रोल किंवा फोकस ऑन समथिंग एल्स, आणि आजूबाजूचे स्टिम्युलेशन कमी करणं. म्हणजे जर आजूबाजूला खूप आवाज असेल, खूप ट्रॅफिक सिग्नलच्या एका मेन पॉईंटला, काही लग्नाच्या मध्ये काहीतरी बिनसलं आणि काहीतरी झालं, तर त्याला त्या सिच्युएशन पासून थोडंसं लांब नेणं, की तुला जे होतंय ते होऊ दे, फक्त आपण बाकीचं स्टिम्युलेशन कमी करू. म्हणजे जर एखाद्या खूप लाईट्सच्या खोलीत असेल तर ते लाईट बंद करणे, आवाज बंद करणे, सगळं स्टिम्युलेशन बंद करणे, आणि मग ठीक आहे तू तुझा वेळ घे. सो ह्या बेसिक गोष्टी आपण नक्कीच ट्राय करू शकतो. म्हणजे एवढा हा विचार पण कोणी करत नाही की लाईट जास्त असल्यामुळे किंवा आवाज जास्त असल्यामुळे कुणाला तरी त्याचा त्रास होऊ शकतो. न्यूरोडायव्हर्जन मुलांना होऊ शकतो. सो आपण खूप बाकीच्यांच्या बाबतीत थोडीशी एम्पॅथी पण आपल्यात असायला हवी थोडक्यात. कसं वाटतं एकंदरीत आता एवढं सगळं 2 तास गप्पा मारल्या? खूप छान वाटतं. ऍक्च्युली आपण आधी पण बऱ्याच वेळा गप्पा मारल्या, तसंच वाटायला लागलं मला नंतर. इनिशियली जो नर्वसनेस होता तो जाऊन असं वाटलं की आपण जनरल बसून गप्पा मारतो. गेला ना म्हणजे तो थोडक्यात. सो म्हणजे ऑडपॉड वरती येऊन तुला थोडंसं नॉर्मल वाटलं. सो ताई आमच्याकडून तू छोटस जेड प्लांट आहे, लकी प्लांट म्हणतात त्याला. सो बिग लिटिल वर्ल्ड साठी एक छोटस जे लावलंय मोठं व्हावं इंडियामध्ये. आणि आपण अजून पण पॉडकास्ट करू.
ज्या गोष्टींची तू उत्तर दिली नाहीत आता. सो दिली नाही, ह्या दिली आहेत पण मी प्रश्नच नाही जे विचारले असं ते वेगळ्या पॉडकास्ट पण करू आपण. Yes. आणि थँक्यू सो मच ताई इकडे आल्याबद्दल. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. हा फक्त एक राहिलं ते की ज्यांना तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मग बिग लिटिल वर्ल्डच्या काही नंबरवर वेबसाईट आहे biglittleworld.in आणि इंस्टाग्राम लिंक पण आहे @biglittleworld.in. मग ज्यांना पण कुणाला ताईसोबत त्याच्या कॉन्टॅक्ट थ्रू कॉन्टॅक्ट करता येईल. हा मी ह्या पॉडकास्टच्या खाली लिंक मध्ये नंबर आणि वेबसाईटची लिंक पोस्ट करतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. थँक्यू ताई. थँक्यू. चेस हे चेस करतो आम्ही ओ पॉडकास्ट. पाणी